नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय इयत्ता 10वी भूगोल पाठ 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार असतात. हे आपण याआधीच्या इयत्तांमध्ये पाहिलेलं आहे, जसे की भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. यापैकी आपल्या भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. मग आज आपण या पाठामध्ये भारतातील अर्थव्यवस्था आणि ब्राझीलमधील अर्थव्यवस्था यांचा तौलनिक अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांतील राष्ट्रीय उत्पन्नाचा, दरडोई उत्पन्नाचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे भारतामध्ये कोणते व्यवसाय चालतात, ब्राझीलमध्ये कोणते व्यवसाय चालतात, कोणती पिकं घेतली जातात, या सगळ्यांचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. आतापर्यंत आपण भूगोल या विषयातील 7 प्रकरणांचा आधी अभ्यास केलेला आहे, की ज्याच्यामध्ये आपण भारत आणि ब्राझील यांच्या तुलनेमध्ये यांच्यातील प्राकृतिक रचनेची तुलना केली होती. त्याचबरोबर हवामानाची तुलना केली होती. त्यानंतर वनस्पती, प्राणी यांच्यामध्ये तुलना केली होती. तर या प्रत्येक गोष्टींनंतर आता आपण आलेलो आहोत अर्थव्यवस्था आणि व्यवसायापर्यंत. तर हा आपला 8वा पाठ आहे. तर हा पाठ पाहण्याआधी या ठिकाणी आपल्याला पहा बरे जमते का म्हणून एक कॉलम दिलेला आहे. आता आपल्याला जमते का ते आपण पाहूया. तर या ठिकाणी आपल्याला एक आलेख दाखवलेला आहे, स्तंभालेख आहे, जोड स्तंभालेख. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की खालील आलेखाचे वाचन करायचं आहे आणि त्याचे प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. तर पहिलं आहे की स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, ज्याला की आपण GNP म्हणतो, म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणतो. तर या ठिकाणी हा जो आलेख आहे तर तो 1960 पासून ते 2016 पर्यंतचं आपल्याला दिलेला आहे. ओके. मग या ठिकाणी काही रंग वापरलेले आहेत. ब्राझीलसाठी निळा रंग आहे, भारतासाठी रेड आहे, थोडासा ब्राउनिश रेड, आणि त्याच्यानंतर संयुक्त संस्थाने म्हणजे US साठी आहे या ठिकाणी ग्रीन कलर. ओके. मग आता पहिल्यांदा तर आपण या आलेखाचं निरीक्षण करूया आणि मग आपण कोणते प्रश्न आहेत ते वाचणार आहोत. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आपण पाहतोय की 1960 साली जर आपण पाहिलं तर संयुक्त संस्थानेचं उत्पन्न म्हणजे GNP जास्त आहे कंपॅरेटिव्ह टू द ब्राझील आणि भारत. ओके. 1980मध्ये जर आपण पाहिलं तर भारतापेक्षा ब्राझीलचं GNP म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न अधिक आहे आणि ब्राझीलपेक्षा पण USचं म्हणजे संयुक्त संस्थानांचं अधिक आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जे या ठिकाणी स्थूल राष्ट्रीय उत्पन्न पाहतोय तर ते US डॉलर्समध्ये आपण पाहतोय, दशलक्ष US डॉलरमध्ये. ओके. आणि सध्याचा जर आपण US डॉलरचा रेट पाहिला, ॲक्च्युली तो सारखा वरखाली होत असतो, पण सध्याचा जर आपण पाहिला तर 1 US डॉलर म्हणजे 73.83 रुपीज आहे. ओके. 1 US डॉलरची इंडियामधली प्राईस काय आहे? 73.83. आणि जसं की आपल्याकडे रुपी वापरलं जातं चलनासाठी, तसं ब्राझीलमध्ये ब्राझिलियन रियाल आहे आणि 1 US डॉलर म्हणजे ब्राझीलमधील 5.62 ब्राझिलियन रियाल. ओके. आता हे दर सारखे वरखाली होत असतात, परमनंट राहत नाहीत. सो आत्ताचा सध्याचा हा दर आहे. त्याच्यानंतर आता आपण 2000 साली पाहिलं तर या ठिकाणी म्हणजे जसं की आपण आतापर्यंत पाहतोय त्याचप्रमाणे इथे पण संयुक्त संस्थानांचं उत्पन्न अधिक आहे, ब्राझीलचं थोडं अधिक आहे आणि भारताचं सगळ्यात कमी आहे. परंतु तेच जर आपण 2016ला पाहिलं तर ब्राझीलपेक्षा भारताचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वाढलेलं आहे. ओके. म्हणजे दोघांचं कंपॅरिझन जर आपण केलं भारत आणि ब्राझील तर या ठिकाणी मात्र आलेख फिरलेला आहे आणि भारताचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वाढलेलं आहे. का वाढलं असेल याचं कारण काय वाटतं आहे तुम्हाला? तर जसं की आपण पाहतोय की 2000 नंतर किंवा 2000च्या नंतरच्या दशकांमध्ये भारतामध्ये पर्यटन व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली होती. अनेक परदेशी पर्यटक भारतातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी येत होते, म्हणजे पर्यटनातून आपल्याकडे परकीय चलन येत होतं आणि त्याच्यामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये थोडीशी वाढ होत होती. ओके. त्याचबरोबर इतर अनेक क्षेत्रामध्ये देखील भारताने प्रगती केली होती, मग ते मास मीडिया असो, कम्युनिकेशन असो, टेक्नॉलॉजी असो, सायन्स असो, आणि त्याच्यामुळे भारताचे जे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे तर ते वाढत चाललेलं आहे. ओके. आता आपण या प्रश्नांकडे येणार आहोत. तर या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे की 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते व किती होते? आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर साहजिकच आहे की या ठिकाणी USचं आपल्याला जास्तच दिसते राष्ट्रीय उत्पन्न, पण ते किती आहे तर ते या ठिकाणी आपण जर लाईन पाहिली तर या ठिकाणी 1850 इतकं आहे. ओके.
1850 दशलक्ष $US. ओके, कारण या ठिकाणी आपल्याला $US सांगितलेलं आहे, दशलक्ष $US म्हणून आपण 1850 दशलक्ष $US असं याचं उत्तर देऊ शकतो. पुढे आहे ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 1980 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते. आता या ठिकाणी आपण 1980 सालचं जर बघितलं तर ब्राझीलचं जे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे तर ते आपल्याला जास्त पाहायला मिळते. आपण झूम करून बघूया. ओके, सो या ठिकाणी ब्राझीलचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न अधिक आहे. ओके, आता हा धडा आपल्याला अशाच पद्धतीने आलेख बघून त्याचबरोबर जे पाय डायग्राम्स आहेत तर ते बघूनच शिकायचं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा पण होणार आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते. 2016 साली आपण आत्ताच पाहिलं होतं की या ठिकाणी सगळीकडे आपण जर पाहिलं तर ब्राझीलचं अधिक होतं, पण 2016 साली मात्र भारताचं जे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे तर ते अधिक आहे. ओके, त्याच्यामुळे उत्तर येणार आहे भारत. नेक्स्ट आहे 2016 साली भारत व ब्राझील या देशांमधील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक सांगा. आता 2016 साली जर आपण बघितलं भारत आणि ब्राझील यांच्यामधला फरक तर या ठिकाणी 10 दशलक्ष $US फरक असू शकतो. ओके, सो 10 दशलक्ष $US आपण लिहू शकतो, कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर ब्राझील जे आहे तर ते आपण इथे बघू शकतो की ब्राझील जे आहे तर ब्राझील या ठिकाणी 190 दशलक्ष $US पर्यंत आहे आणि पुढे भारत जे आहे तर ते 210 आहे, म्हणजे 10 दशलक्ष $, किंवा 20 दशलक्ष $चा डिफरन्स येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे साल 2016 मधील विकसित राष्ट्रे व विकसनशील राष्ट्रे यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक सांगा. आता आपण याआधी पण पहिल्याच पाठापासून पाहतोय, दुसऱ्या पाठापासून पाहतोय की भारत आणि ब्राझील दोघं पण कसे आहेत, विकसनशील आहेत. परंतु या ठिकाणी जर आपण अमेरिका किंवा संयुक्त संस्थाने जर पाहिलं तर ते मात्र विकसित राष्ट्र आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ब्राझील आणि संयुक्त संस्थाने त्याचबरोबर भारत आणि संयुक्त संस्थाने यांच्यामधलं जे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यांचा फरक काढायचा आहे. तुम्ही काढू शकता. या ठिकाणी म्हणजेच USA अमेरिकेचं आहे ते म्हणजे 1850 आणि या ठिकाणी आत्ता सांगितल्याप्रमाणे भारताचं आहे म्हणजे 210 दशलक्ष $, प्रमाणे आणि त्याच्यानंतर ब्राझीलचं आहे 190 दशलक्ष $, प्रमाणे. ओके, सो तुम्ही त्याच्यामधला डिफरन्स काढू शकता आणि लिहू शकता. त्यानंतर आता आपण पाहतोय पुढे या ठिकाणी करून पहा म्हणून अजून एक ॲक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे की दोन्ही देशांतील विविध क्षेत्रातील मालकीबाबतचा तक्ता दिलेला आहे आणि ब्राझीलचा दिलेला आहे आपल्याला आणि भारताचा आपल्याला लिहायचा आहे. ओके, सो आता या ठिकाणी पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला क्षेत्र दिलेलं आहे. या ठिकाणी आहे ब्राझीलबाबत आणि या ठिकाणी भारताचं आपल्याला बघायचं आहे. तर पहिला आहे बँकांचा व्यवसाय. ब्राझीलमध्ये खाजगी पद्धतीने आणि सार्वजनिक दोन्ही पद्धतीने असतो. ॲज यू नो की भारतामध्ये आणि ब्राझीलमध्ये दोघांमध्ये पण मिश्र अर्थव्यवस्था आहे. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था दोघांमधले जे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पूरक घटक आहेत तर ते घेतलेले आहेत. ओके, मग भारतामध्ये पण मिश्र अर्थव्यवस्था आहे, ब्राझीलमध्ये पण मिश्र अर्थव्यवस्था आहे. सो बँकांचा व्यवसाय ब्राझीलमध्ये खाजगीही असतो त्याचबरोबर सार्वजनिक पद्धतीचाही आहे. सार्वजनिक म्हणजे गव्हर्नमेंटच्या अंडर. ओके, आता भारतामध्ये पण खाजगी आहे आणि सार्वजनिक दोन्ही पद्धतीचं बँक्स आपण बघू शकतो. म्हणजे गव्हर्नमेंटच्या अंडर असणारे पण बँक्स आहेत आणि काही खाजगी बँक्स पण आहेत. ओके, त्याच्यानंतर आहे रेल्वे. ब्राझीलमध्ये दोन्ही प्रकारचे आहेत, सार्वजनिक आणि खाजगी, परंतु सध्या भारतामध्ये मुख्यत्वे जास्त करून सार्वजनिक आहेत. ओके, जास्त करून सार्वजनिक आहेत. नेक्स्ट आहे विमान वाहतूक. विमान वाहतूक ब्राझीलमध्ये खाजगी पण आहे, सार्वजनिक पण आहे. भारतामध्ये पण खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही प्रकारचे आहेत. त्याच्यानंतर आहे विद्युत निर्मिती. ब्राझीलमध्ये मुख्यत्वे सार्वजनिक आहे, भारतामध्ये सार्वजनिक आहे, खाजगी आहे, पण जास्तीत जास्त करून सार्वजनिकच आहे. ओके, त्याच्यानंतर लोह आणि पोलाद उद्योग. ब्राझीलमध्ये मुख्यत्वे सार्वजनिक आहे, भारतामध्ये खाजगी पण आहे, सार्वजनिक पण आहे, पण जास्त करून सार्वजनिक आहे. त्याच्यानंतर आहे आरोग्य. आरोग्य ब्राझीलमध्ये खाजगी पण आहे त्याचबरोबर सार्वजनिक पण आहे, भारतामध्ये पण खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही पण आहे. शिक्षण सार्वजनिक आहे मुख्यत्वे आणि काही खाजगी पण आहेत, भारतामध्ये सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही प्रकारचे आहेत. त्यानंतर दूरसंचार खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही पण आहेत, भारतामध्ये पण खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही पण आहे. BSNL आणि यासारखे अनेक खाजगी वगैरे सार्वजनिक अजून अनेक आहेत. ओके, सो तुम्ही पूर्ण केलेल्या तक्त्याच्या आधारे या दोन्ही देशांतील अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे हे सांगू शकता का? तर नक्कीच दोन्ही पण देशातील अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. ओके, आता आपण पाहूया भौगोलिक स्पष्टीकरण. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार असतात. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण जाणून घेतलेलं आहे की भांडवलशाही अर्थव्यवस्था असते, समाजवादी अर्थव्यवस्था असते आणि मिश्र अर्थव्यवस्था असते. ओके,
तसेच अर्थव्यवस्थेतील विविध व्यवसायांचे वर्गीकरण आपण शिकलेलो आहोत. इयत्ता 9वीमध्ये आपण बघितलंय की भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, ती कोणत्या कोणत्या देशांमध्ये आहे, समाजवादी कोणत्या देशामध्ये आहे, मिश्र कोणत्या देशांमध्ये आहे, त्याच्यामध्ये काय क्वालिटीज आहेत, तर हे सगळं काय आपण पाहिलेलं होतं. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशातील व्यवसाय, त्यांचे प्रकार आणि विकास यावर अवलंबून असते. आता आपण पाहतो की आपल्या भारताची अर्थव्यवस्था कशी आहे, मिश्र स्वरूपाची आहे. ओके, कारण जेव्हा अर्थव्यवस्था डिसाईड करायची होती किंवा जेव्हा अर्थव्यवस्था कोणती हे ठरवायचं होतं, तर तेव्हा आपल्या देशाचा विकास कितपत आहे किंवा आपल्या देशामध्ये कोणत्या प्रकारचे व्यवसाय आहेत याला अनुसरून आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला होता. ओके, हे सगळं काही आपण 9वीला पाहिलेलं आहे, जस्ट आपण रिव्हिजन करतोय. त्यानंतर आहे थोडे आठवूया, इथे पण आपल्याला रिव्हिजन करायची आहे की खालील तक्त्यामध्ये काही व्यवसाय दिलेले आहेत, त्याचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. मग ते प्राथमिक आहेत का, द्वितीयक आहेत का, तृतीयक, ते आपल्याला सांगायचं आहे. प्राथमिक म्हणजे काय, जे शेतीवरती किंवा म्हणजे जे मेन आहे, जे निसर्गामधले घटक आहेत त्यांच्यावरती जे आधारित असतात तर ते प्राथमिक. द्वितीयक म्हणजे कच्च्या मालापासून पक्क्या मालाचं काम करणारे ते असतात द्वितीयक. तृतीयकमध्ये ट्रान्सपोर्टेशन, पर्यटन वगैरे सगळं येतं. आणि चतुर्थक एक अजून व्यवसाय प्रकार असतो ज्याच्यामध्ये असे काही लोक की ज्यांनी एक स्पेसिफिक असं कौशल्य आत्मसात केलेलं आहे, मग ते डॉक्टर असतील, इंजिनियर्स असतील, ते सगळे चतुर्थकमध्ये येतात. पण या ठिकाणी आपल्याला 3च व्यवसाय दिलेत, आपण 3च बघूया. तर पहिलं आहे की दूरदर्शन प्रसारण. दूरदर्शन प्रसारण हे तृतीयकमध्ये येतं कारण ते नैसर्गिकवरती आधारित नाही आहे किंवा ते रॉ मटेरियल वगैरे याच्यावर पण आधारित नाही आहे, सो ते तृतीयकमध्ये येणार आहे. मत्स्यपालन प्राथमिकमध्ये येणार आहे कारण नैसर्गिक घटकांवरती आधारित आहे. काथ्या आणि दोरी तयार करणं हे पण प्राथमिकमध्ये येणार आहे कारण त्याच्यापासून काही फॅक्टरीजमध्ये जाऊन रॉ मटेरियल चेंज वगैरे केलं जात नाही, सो ते प्राथमिकमध्ये येणार आहे. नेक्स्ट आहे गूळ तयार करणे. तर गूळ द्वितीयकमध्ये येणार आहे कारण त्याच्या वेगवेगळ्या फॅक्टरीज असतात, कारखाने असतात. नंतर आहे नांगराचा फाळ बनवणे, हे पण कारखान्यांमध्ये केलं जातं. त्याच्यानंतर आहे घराचे बांधकाम. घराचे बांधकाम तृतीयकमध्ये येणार आहे. ओके, कारण त्याच्यासाठी एक स्पेसिफिक कौशल्य असणार आहे किंवा चतुर्थक असतं तर आपण ते चतुर्थकमध्ये घेतलं असतं, परंतु या ठिकाणी आपण तृतीयकमध्ये घेऊया. नेक्स्ट आहे लोह खनिज काढणे. प्राथमिक आहे, निसर्गावरती आधारित आहे. ओके, त्याच्यानंतर आहे वाहन निर्मिती. वाहन निर्मिती येणार आहे द्वितीयकमध्ये कारण याच्या पण फॅक्टरीज आहेत. ओके, भात उत्पादन नैसर्गिक घटक आहे त्याच्यामुळे ते येणार आहे प्राथमिकमध्ये. अध्यापन तृतीयकमध्ये, विशेष कौशल्य असणं आवश्यक आहे. बस चालवणे हे पण तृतीयकमध्ये. निवासाची व जेवणाची सोय करणे म्हणजे थोडक्यात हॉटेल्स, हे पण येणार आहे तृतीयकमध्ये. ओके, तर अशा पद्धतीने हा तक्ता आपण भरलेला आहे. आता आपण पाहतोय भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमधील आर्थिक व्यवसाय. आकृती 8.2 विभाजित वर्तुळात दोन्ही देशांतील स्थूल अंतर्देशीय उत्पादनांचे योगदान दिलेले आहे आणि त्या देशांतील लोकसंख्येची विविध व्यवसायांमधील टक्केवारी दिलेली आहे. या विभाजित वर्तुळांचा काळजीपूर्वक आपण अभ्यास करायचा आहे आणि खाली जी उत्तरं विचारलेली आहेत प्रश्नांची तर ती आपल्याला द्यायची आहेत. ओके, तर या ठिकाणी आपण पाहतोय आकृती 8.2. जसं की या ठिकाणी 2 वर्तुळ आपल्याला दिसत आहेत, एक तर नेहमीप्रमाणे भारतासाठी आहे आणि एक दुसरा आहे तो ब्राझीलसाठी आहे. ओके, पण पहिली जी आकृती आहे यामध्ये आपण स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यवसायनिहाय योगदान म्हणजे कोणत्या देशाचं प्राथमिक व्यवसायामध्ये किती योगदान आहे किंवा कोणत्या देशामध्ये किती प्रमाणात प्राथमिक व्यवसाय केला जातो, द्वितीय किती प्रमाणात केला जातो, तृतीय किती प्रमाणात केला जातो, हे आपण पहिल्या याच्यामध्ये पाहणार आहोत. दुसऱ्यामध्ये आपण व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी म्हणजे एकूण लोकसंख्येपैकी किती लोक प्राथमिक व्यवसायामध्ये काम करतात, किती तृतीयकमध्ये करतात, किती द्वितीयकमध्ये करतात, हे सगळं आपण भारत आणि ब्राझीलचा अभ्यास याच्यामध्ये करणार आहोत. जसं की या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्राथमिकसाठी निळा रंग वापरलेला आहे, द्वितीयकसाठी ऑरेंज आहे आय थिंक, आणि तृतीयकसाठी आहे ग्रे रंग, राखाडी रंग. ओके, सो आता आपण आधी याचं वाचन करूया. व्हिडिओ खूप मोठा होईल मला माहिती आहे, पण तरीही आपण हा पाठ व्यवस्थित सविस्तर पाहणार आहोत. आता या ठिकाणी 5.5 आहे प्राथमिक व्यवसायासाठी, म्हणजेच स्थूल अंतर्देशीय उत्पन्नामध्ये प्राथमिक व्यवसायाचे किती योगदान आहे ब्राझीलमध्ये ते आपण आता पाहतोय. त्याच्यानंतर द्वितीयक व्यवसायाचे योगदान आहे 27.5% आणि तृतीयकचं आहे 67. ओके, 67. त्याच्यानंतर आहे हे 2016 प्रमाणे आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये आपण बघूया प्राथमिक व्यवसायासाठी आहे 17%, द्वितीयकसाठी आहे 26% आणि तृतीयकसाठी आहे 57%. ओके, त्याच्यानंतर पुढे आता आपण पाहतो आहोत दुसरा डायग्राम. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की त्या व्यवसायामध्ये किती लोक कार्यरत आहेत, मग प्राथमिकमध्ये किती आहेत, द्वितीयकमध्ये किती आहेत, तृतीयकमध्ये किती आहेत.
तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ब्राझीलमध्ये प्राथमिक व्यवसायामध्ये फक्त 10% लोकांचा सहभाग आहे. द्वितीयकमध्ये 19% लोक कार्यरत आहेत आणि तृतीयकमध्ये 71% लोक कार्यरत आहेत. त्यानंतर जर आपण भारतामध्ये पाहिलं तर प्राथमिक व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त लोक कार्यरत आहेत, कारण आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की आपला देश हा शेतीवरती आधारित आहे आणि शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये 48.8% लोक जी आहेत तर ती प्राथमिक व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. त्याच्यानंतर द्वितीयकमध्ये आहेत 24.3% आणि तृतीयकमध्ये आहेत 26.9%. ओके, आता आपण पुढे विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न असा आहे की प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशामध्ये जास्त आहे. लोकसंख्येची विचारलेली आहे, म्हणजे आपण हा जो सेकंड नंबरचा डायग्राम आहे तर हा पाहणार आहोत. विचारलेला आहे आपल्याला की प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशामध्ये जास्त आहे. अर्थातच भारतामध्ये जास्त आहे. दुसरा प्रश्न असा आहे की स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायांचे योगदान अधिक आहे. आता या ठिकाणी स्थूल अंतर्देशीय म्हणजे आपण पहिला तक्ता पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण पाहतोय की कुठल्याचं विचारलेलं आहे आपल्याला तृतीयकमध्ये किती कशामध्ये जास्त आहेत, भारतामध्ये की ब्राझीलमध्ये. तर या ठिकाणी ब्राझीलमध्ये जास्त आहेत, कारण भारतामध्ये 57 आहेत, ब्राझीलमध्ये 67 आहेत. सो याचं उत्तर येणार आहे ब्राझील. नेक्स्ट आहे तिसरा आणि शेवटचा तिसरा आहे आणि चौथा पण आहे. तिसरा प्रश्न असा आहे की स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायाचा हिस्सा कोणत्या देशामध्ये जास्त आहे. आता द्वितीयक जर आपण बघितलं तर ब्राझीलमध्ये आणि भारतामध्ये जास्त काही फरक नाही आहे, 1.5चा फरक आहे. ब्राझीलमध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आहे 27.5 आणि भारतामध्ये 26 आहे, म्हणजे ब्राझीलचंच उत्तर या ठिकाणी येणार आहे. नेक्स्ट आहे भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असं म्हणता येईल का, आणि ते सकारण स्पष्ट करा. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्याला असं नाही म्हणता येणार की ब्राझीलची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. का नाही म्हणता येणार, कारण आपण जसं की भारतामध्ये पाहतोय की भारताची जी अर्थव्यवस्था आहे तर ती पूर्णतः शेतीवर आधारित आहे, कारण भारतामध्ये प्राथमिक व्यवसाय करणारे लोक अधिक आहेत. ओके, इतर व्यवसायापेक्षा प्राथमिक व्यवसाय करणारे लोक अधिक आहेत. त्याचबरोबर भारतामध्ये जे स्थूल अंतर्देशीय उत्पादन आहे तर ते पण प्राथमिक व्यवसायाचं अधिक आहे कंपॅरेटिव्ह टू द ब्राझीलमध्ये फक्त 5.5% आहे, भारतामध्ये 17% आहे. आणि लोकसंख्या जी प्राथमिक व्यवसाय करते तर ती पण ब्राझीलमधली फक्त 10% आहे. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की भारतामध्ये ज्याप्रमाणे अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे त्याप्रमाणे ब्राझीलमध्ये मात्र नाही आहे. ओके, म्हणजे ब्राझीलमध्ये जी अर्थव्यवस्था आहे तर ती शेतीवर आधारित नाही आहे. तर आता आपण पाहूया भौगोलिक स्पष्टीकरण. आपण आकृती 7.1 मध्ये म्हणजे जो आता आपण बारग्राफ पाहिला होता या ठिकाणी, तर त्या ग्राफमध्ये आपण पाहिलेलं आहे की भारताचे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे तर ते ब्राझीलपेक्षा अधिक आहे, पण कधी आहे 2016 नंतर. ओके, आणि ब्राझील हा देश जगात खाणकाम म्हणजे काय, ज्या खाणकाममधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खनिजं मिळतात, त्याचबरोबर शेती आणि वस्तू निर्माण उद्योगात अग्रेसर असून या देशातील सेवा व्यवसायही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. म्हणजे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात खाणकाम केलं जातं, शेती पण व्यवसाय केला जातो. भारतापेक्षा कमी आहे, परंतु ब्राझीलमध्ये मुख्यत्वे शेती पण केला जातो आणि वस्तू निर्माण उद्योगात अग्रेसर आहे. त्याचबरोबर अनेक ज्या सेवा आहेत, सेवा व्यवसाय आहे, जसं की हॉटेल्स, निवासस्थान वगैरे, हे सगळं पण याचं पण प्रमाण वाढलेलं आहे. भारतातील सेवा व्यवसाय वाढत असले तरी भारतात शेती हा मात्र मुख्य व्यवसाय आहे. भारतामध्ये पण आता तृतीयक व्यवसाय वाढत आहेत, पण कितीही वाढले तरी पण भारतामध्ये शेती हाच मुख्य व्यवसाय आहे, कारण भारतामधलं जे हवामान आहे, जे वातावरण आहे तर ते शेतीला अनुकूल आहे. ओके, भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्थासुद्धा मिश्र स्वरूपाची आहे, ते पण आपण जाणून घेतलेलं आहे. दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही विकसनशील आहे. दोन्ही देश कसे आहेत, विकसनशील आहेत, म्हणजे विकासाच्या मार्गावरती आहेत, पूर्णतः विकसित झालेले नाही आहेत किंवा अविकसितही नाही आहेत, विकसनशील आहेत. ओके, सो यांचे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न अमेरिकेचे संयुक्त संस्थानाच्या तुलनेत अतिशय कमी आहे. ओके, राष्ट्रीय दरडोई उत्पन्न मात्र कमी आहे, अमेरिकेचं सगळ्यात जास्त आहे. ओके, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहे. आता आपण काय पाहिलं की भारताचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे तर ते ब्राझीलच्या तुलनेमध्ये अधिक आहे, कारण आपण पाहतो की पर्यटन क्षेत्रात विकास होतो आहे वगैरे वगैरे. ओके, परंतु भारताचे दरडोई उत्पन्न मात्र ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. दरडोई उत्पन्न म्हणजे काय, तर भारताची एकूण जी लोकसंख्या आहे तर ती लोकसंख्या आणि भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न याचा जेव्हा आपण अंदाज घेऊ तेव्हा प्रत्येक व्यक्तीला किती उत्पन्न होतं, म्हणजे ॲव्हरेज किती होतं हे जर आपण बघितलं तर ते खूप कमी येतं आहे कोणापेक्षा, ब्राझीलपेक्षा. ओके,
मग जरी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न अधिक असलं तरी पण भारताचं जे दरडोई उत्पन्न आहे ते मात्र ब्राझीलपेक्षा कमी आहे. मग ते का कमी असावं, तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे, सगळ्यात जास्त आहे, 121 कोटी आहे आणि क्षेत्रफळ कमी आहे. परंतु याच्या उलट जर आपण ब्राझीलमध्ये पाहिलं तर ब्राझीलची लोकसंख्या फक्त 19 कोटी आहे, 19 करोड आहे, 19 कोटी आहे. आणि ब्राझीलचं जे क्षेत्र आहे, जो क्षेत्रफळ आहे देशाचं, ब्राझील देशाचं, तर ते जास्त आहे. त्याच्यामुळे जरी भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत अधिक असले तरी पण भारताचे जे दरडोई उत्पन्न आहे ते मात्र कमी आहे. याला कारण आहे लोकसंख्या. आता या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे की ज्याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे त्याच्या आधारावरती आपल्याला संगणकावरती, कम्प्युटरवरती एक आलेख तयार करायचा आहे. आता तुमच्या घरी जर कम्प्युटर असेल तुम्ही करू शकता. बहुरेषालेख म्हणजे रेषालेख तुम्हाला माहिती असेलच, याचा पण एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे की रेषालेख कसा तयार करायचा. ओके, तर या ठिकाणी 1960 ते 2016 यांच्यामध्ये दरडोई उत्पन्न आपल्याला दिलेलं आहे US डॉलरमध्ये आहे, भारत, ब्राझील आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने. मग या ठिकाणी आता तुम्ही आलेख तयार करणार असाल तर करू शकता. आपण जस्ट या माहितीचाच उपयोग करून वाचन करून घेऊया की 1960 साली ब्राझीलमधील दरडोई उत्पन्न हे 240 US डॉलर होतं आणि भारतातील 90 US डॉलर होतं आणि सगळ्यात जास्त आहे ते म्हणजे अमेरिकेची संयुक्त संस्थाने जे आहे 3250. ओके, त्यानंतर आता आपण जर पाहिलं तर 1980 साली ब्राझीलमधील दरडोई उत्पन्न हे 2010 आहे आणि भारतामधलं दरडोई उत्पन्न हे 280 आहे. याचा अंदाज आपण लोकसंख्येशी लावू शकतो, कारण या आधीच्या लोकसंख्येच्या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे की कशाप्रकारे भारताची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे जे दरडोई उत्पन्न आहे ते वाढते पण इतर देशांच्या कंपॅरेटिव्हली ते कमीच राहतं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे 2000 साली ब्राझीलमधलं जे दरडोई उत्पन्न आहे तर ते आहे 3060 आणि US डॉलर आणि भारतामधलं आहे 450 US डॉलर आणि अमेरिकेचं आहे 37,470 रुपये. US डॉलर, रुपये नाही, सॉरी US डॉलरमध्ये आहे. नेक्स्ट आहे 2016 साली की ब्राझीलमधलं जे दरडोई उत्पन्न आहे तर ते आहे 8,840 US डॉलर आणि भारतामधलं आहे ते म्हणजे 1,680 US डॉलर आणि अमेरिकेची संयुक्त संस्थानामध्ये आहे 56,280 US डॉलर. ओके, तर आतापर्यंत आपण सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो आहे की दरडोई उत्पन्नाचा पण अभ्यास केला आणि त्याचबरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा आपण अभ्यास केला. आता दरडोई उत्पन्नाबाबत जे भौगोलिक स्पष्टीकरण आहे तर ते आपण पाहूया. अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा विकसित देश आहे. आता आपण पाहतोय की अमेरिका महासत्ता आहे, अमेरिकेची संयुक्त संस्थाने महासत्ता देश आहे, म्हणजेच विकसित देश आहे. या देशातील लोकसंख्या जास्त असली तरी पण भारतापेक्षा कमी आहे. म्हणजे अमेरिकेतील संयुक्त संस्थाने या देशामध्ये लोकसंख्या जास्त आहेच पण भारताच्या कंपॅरेटिव्हली लोकसंख्या कमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशामध्ये जितकी पण लोकसंख्या आहे ती सगळी साक्षर आहे, म्हणजे या देशामधलं साक्षरतेचं प्रमाण अधिक आहे भारताच्या कंपॅरेटिव्हली. ओके, या देशाकडे अनेक स्वामित्व हक्क आहेत. स्वामित्व हक्क म्हणजे अनेक कंपनीचे पेटंट्स आहेत त्यांच्याकडे. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान आणि यांत्रिक बळाचं सामर्थ्य आहे कोणाकडे, अमेरिकेची संयुक्त संस्थाने. आणि त्यामुळे जे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील जे दरडोई राष्ट्रीय उत्पन्न आहे तर ते मात्र भारत आणि ब्राझीलपेक्षा खूपच अधिक आहे. ओके, त्याचा आपण अंदाज या ठिकाणी लावू शकतो या बारग्राफमधून. नेक्स्ट आहे भारत आणि ब्राझील हे देश कसे आहेत, विकसनशील आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, त्याचबरोबर उद्योग यांबाबत हे देश प्रगतीपथावर आहेत. प्रगती ते करत आहेत, प्रगतीचा वेग पण खूप अधिक आहे आणि हळूहळू नक्कीच हे देश पण विकसित होतीलच. त्यानंतर आहे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त असले तरीही भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळे भारतातील दरडोई उत्पन्न हे ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. आत्ताच आपण पाहिलं की भारताचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्यापेक्षा जास्त आहेच, परंतु भारताची लोकसंख्या जास्त आहे. त्याच्यामुळे भारताचं जे दरडोई उत्पन्न आहे म्हणजे भारताच्या लोकसंख्येच्या कंपॅरेटिव्हली प्रत्येक व्यक्तीला किती उत्पन्न मिळते हे जर आपण एव्हरेजली फाइंड आउट केलं तर ते खूप कमी आहे ब्राझीलच्या तुलनेत, कारण आहे लोकसंख्या. ओके, आता या ठिकाणी सांगितलेलं आहे, विचार करा की कोणत्या प्रकारचे व्यवसाय अर्थव्यवस्थेचा विकास अधिक वेगाने करू शकतात. विचार करू शकता तुम्ही. अर्थातच उत्तर असणार आहे तृतीयक व्यवसाय, कारण तृतीयक व्यवसाय याच्यामध्ये पर्यटन येतं, ट्रान्सपोर्टेशन येतं आणि आणखी काय काय येतं हे सगळं आपण एक तक्ता भरला होता आता पान क्रमांक 52वरती, त्याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता. त्याच्यामुळे उत्तर येणार आहे तृतीयक व्यवसाय. त्यानंतर आता या ठिकाणी नकाशाशी मैत्री, आकृती 8.3चं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे आणि त्यामध्ये ब्राझीलमधील प्रमुख प्राथमिक व्यवसायांचे वितरण दाखवलेले आहे. ओके, प्राथमिक व्यवसाय कोणत्या भागामध्ये कोणते व्यवसाय केले जातात हे आपल्याला दाखवलेलं आहे.
आणि तुम्हाला त्याची नोंद घ्यायची आहे आणि खाली जे प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरं लिहायची आहेत. तर पहिला आहे की ब्राझीलच्या कोणत्या भागात कॉफीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं, प्रामुख्याने घेतलं जातं. आधी आपण नकाशा बघूया. आता या ठिकाणी आपण कॉफीचं उत्पन्न कुठे कुठे घेतलं जाते ते आधी पाहूया. कॉफीसाठी चिन्ह आहे, तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीचं चिन्ह वापरलेलं आहे. सो या ठिकाणी आपण पाहतो की कॉफी जास्त मोठ्या प्रमाणात आहे. किनारीकडचा जो भाग आहे, पूर्वेकडील किनारपट्टी जी आहे, तर या ठिकाणी कॉफीचं उत्पादन जे आहे तर ते मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आहे. ओके, सो या ठिकाणी आपण पूर्वेकडील किनारपट्टी असं याचं उत्तर लिहू शकतो. त्यानंतर पुढे आहे की ब्राझीलमध्ये कोणकोणती अन्नधान्य पिकं घेतली जातात. आता इथे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी भात किंवा तांदूळ मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, भात किंवा तांदळाचं पीक. त्याचबरोबर या ठिकाणी मका जो आहे तर त्याचं पण पीक मोठ्या प्रमाणात मध्य ब्राझीलमध्ये घेतलं जातं. त्याच्यामुळे आपण तांदूळ किंवा भात आणि मका असं याचं उत्तर लिहू शकतो. त्यानंतर आहे पिकांचं वितरण लक्षात घेता हवामानाचा अंदाज करा. म्हणजे या ठिकाणी एका पर्टिक्युलर भागामध्ये स्थिती पिकं आहेत. जसं की आपण इथे जर पाहिलं तर तांदूळ किंवा भात फक्त या किनारीच्या प्रदेशामध्येच आहे. इथे कुठे तांदूळ आणि भात आहे का, तर नाही. मग याचा अर्थ आपण जो हवामान हा पाठ पाहिला होता त्याचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे. आता आपण पाहिलं होतं की त्या पाठामध्ये ब्राझीलची जी पूर्व किनारपट्टी आहे तर या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्याचबरोबर इथे सागर किनारा लाभलेला आहे आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की तांदळाच्या पिकाला जास्त पर्जन्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर या ठिकाणी जे दमट हवामान आहे, उष्ण हवामान आहे विषुववृत्ताच्या पट्ट्यामध्ये, तर ते हवामान तांदळाच्या पिकासाठी आवश्यक असतं. त्याच्यामुळे या ठिकाणी तांदळाचं पीक घेतलं जातं आहे. त्यानंतर आपण जर मका पाहिलं तर मका कुठे घेतलं जातं, या ठिकाणी जो मध्य भाग आहे ब्राझीलचा तर त्या ठिकाणचं जे हवामान आहे तर ते मक्यासाठी अनुकूल आहे. त्याच्यामुळे ही सगळी पिकं इथे घेतली जातात. त्यानंतर काकाओ वगैरे म्हटलं तर ते पण या ठिकाणीच घेतलं जाते. त्याला पण जास्त पर्जन्यमानाची आवश्यकता असते. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही संदर्भ लावून याची उत्तरे लिहू शकता. त्यानंतर सोयाबीन वगैरे आपण पाहू शकतो की या ठिकाणी जो दक्षिणेकडचा भाग आहे आणि पश्चिमेकडचा जो भाग आहे तर या ठिकाणी घेतली जात आहेत. आणि तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हा जो भाग आहे की ज्या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश आहे तर या ठिकाणी जास्त पिकं घेतली जात नाही आहेत. ओके, तिथलं हवामान ज्या पिकांना अनुकूल आहे, ज्यांना कमी पर्जन्य आवश्यक आहे, तर तीच पिकं फक्त त्या ठिकाणी घेतली जात आहेत. त्यानंतर पुढे आहे की रबराचे उत्पादन कुठे केंद्रित झालेलं आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर रबरासाठी कोणतं चिन्ह आहे, एक रेक्टँगल आहे इथे आपण बघू शकतो. तर रबराचं उत्पादन जर आपण म्हटलं तर या ठिकाणी ॲमेझॉन नदीचे खोरे जे आहेत तर या ठिकाणी केंद्रित झालेलं आहे. म्हणजे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामधलं जे दुर्गम किंवा जे तिथलं हवामान आहे तर ते रबराच्या उत्पादनासाठी अनुकूल असल्यामुळे त्या ठिकाणी रबराचं उत्पादन घेतलं जातं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की खालचा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला अन्नधान्य पीक सांगितलेलं आहे आणि उत्पादनाचे क्षेत्र अशा प्रकारे चौकट दिलेली आहे. आता अन्नधान्य पिकांमध्ये आपण काय पाहिलं होतं, भात आणि मका मोठ्या प्रमाणात घेतलं जाते. भात आणि मका कुठे घेतला जाते तर भात आपण इथे पाहिलं होतं की जो पूर्वेकडचा किनारपट्टीचा प्रदेश आहे याच्यामध्ये भात घेतला जातो आहे. त्याचबरोबर मध्य भागामध्ये, ब्राझीलच्या मध्य भागामध्ये मकाचं पीक घेतलं जातं आहे. तर उत्पादन क्षेत्रामध्ये तुम्ही पूर्वेकडील किनारपट्टी भातासाठी किंवा तांदळासाठी आणि मध्य भाग जो आहे तर तो तुम्ही मक्यासाठी घेऊ शकता. नेक्स्ट आहे नगदी पिके. नगदी पिके म्हणजे जे रबर किंवा कॉफी किंवा ऊस वगैरे असतात तर ती. ओके, आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कॉफी किंवा काकाओ ही जी पिकं आहेत तर ती पण किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये आणि या ठिकाणी ब्राझील उच्चभूमीचा प्रदेश आहे तर या प्रदेशामध्ये घेतली जात आहेत. त्याच्यानंतर दुसरं जर आपण पाहिलं रबर ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यांमध्ये घेतलं जातं आहे. आणि तिसरं आहे ते म्हणजे ऊस. आता या ठिकाणी ऊसासाठीचं जे चिन्ह आहे तर ते या ठिकाणी म्हणजे ब्राझीलची किनारपट्टी आणि त्याचबरोबर ईशान्य भाग जो आहे ब्राझीलचा तर त्या भागामध्ये उत्पन्न घेतलं जातं आहे. उत्पादन घेतलं जाते. नेक्स्ट आहे फळे व फळभाज्या. आता फळे कोणती आहेत, या ठिकाणी संत्री किंवा सिट्रस फॅमिलीमधली जी फळं आहेत ज्याला आपण लिंबूवर्गीय फळे म्हणतो तर ती सगळी फळं आहेत. त्याचबरोबर केळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सो केळी आणि सिट्रस फॅमिलीमधली म्हणजे जसं की संत्री वगैरे आहे तर ही सगळी फळं. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर फळं जास्त करून ब्राझीलच्या उच्चभूमीमध्येच त्यांचं उत्पादन घेतलं जातं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा तक्ता भरायचा आहे. त्यानंतर आता आपण याच्यावर आधारित भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया की ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेशामध्ये शेती हा व्यवसाय केला जातो आहे. आत्ताच आपण पाहिलं की ब्राझीलच्या मध्य भागामध्ये मक्याची शेती केली जाते, किनारी भागामध्ये तांदळाची शेती केली जाते किंवा सिट्रस फॅमिलीमध्ये जे काही फळं असतील त्यांची शेती केली जाते. मग अनुकूल हवामान आणि तेथील भूरचना यांमुळे विविध प्रकारची पिके घेतली जातात. आता ज्या ठिकाणची भूरचना ज्या पिकाला आवश्यक असेल, अनुकूल असेल त्याप्रमाणे ती पिकं किंवा त्या पद्धतीची शेती त्या परिसरामध्ये केली जाते. भात आणि मका ही प्रमुख अन्नधान्य पिकं आहेत आणि ब्राझीलमध्ये जी पण अन्नधान्याची पिकं घेतली जातात त्यामधलं मुख्य आहे भात आणि मका. ओके,
सो मक्याचे पीक हे प्रामुख्याने मध्य भागामध्ये घेतलं जातं. आपण पाहिलेलंच आहे या ठिकाणी, खूप वेळा नकाशा पाहून झाला, पाठ झाला असेल आता. त्यानंतर आहे सोयाबीन, कॉफी, काकाओ, ज्याला की आपण कोका पण म्हणतो, रबर आणि ऊस. हे सगळी जी नगदी पिकं आहेत, नगदी पिकं म्हणजे ज्याच्यातून जास्त उत्पन्न आपल्याला मिळू शकतं, तर ती पिकं, आणि यांचं उत्पादनही मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जाते. ॲज यू नो की ब्राझीलला आपण जगाचा कॉफी पॉट असं म्हणतो, आणि त्यामुळे ब्राझील हा कॉफी आणि सोयाबीनच्या निर्यातीमध्ये अग्रेसर देश आहे. कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने मिनास जिराईस, साओ पावलो या राज्यांमध्ये घेतलं जातं. आता या पिकांशिवाय केळी, अननस, संत्री आणि इतर जे लिंबूवर्गीय म्हणजेच जे सिट्रस फॅमिलीमधले जे सिट्रस फॅमिली तुम्हाला माहिती असेलच, तर या सगळ्या फळांचं उत्पादनही या भागामधून घेतलं जातं. त्याचबरोबर गवताळ प्रदेश जो आहे, तर त्या ठिकाणी गायी, शेळ्या व मेंढ्या या देखील पाळल्या जातात. गवताळ प्रदेशामध्येच का, तर त्या गायींना, शेळ्यांना खाण्यासाठी जे अन्न हवं असतं ते गवताळ प्रदेशामध्ये असतं, कारण ते गवत वगैरे खातात. सो त्याच्यामुळे त्या भागामध्ये गायी, शेळ्या, मेंढ्या वगैरे पाळल्या जातात. आणि त्यामुळे मांसोत्पादन म्हणजेच या ठिकाणी गायी, शेळ्या यांचं मांसोत्पादन, त्याचबरोबर दुग्धोत्पादन, कारण या सगळ्यांपासून दूधही मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं, त्याच्यामुळे दुग्धोत्पादन. तर या सगळे व्यवसायही ब्राझीलमध्ये चालतात. त्याच्यानंतर आहे खाणकाम. तर आकृती 8.3च्या आधारे उत्तरे लिहायची आहेत. पहिलं आहे की ब्राझीलमधील खाणकाम व्यवसायातील उत्पादने व उत्पादन क्षेत्राचा तक्ता तयार करा. आता या ठिकाणी खाणकामामध्ये काय येणार आहे, मॅग्नीज दिलेला आहे, बॉक्साईट दिलेला आहे, लोह खनिज आहे आणि कोळसा आहे. ओके, सो त्या प्रकारची चिन्ह आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. पहिल्यांदा आपण घेऊया मॅग्नीज. तर मॅग्नीजसाठी चिन्ह आहे, एक स्क्वेअर आहे ब्ल्यू कलरचा. तर ते आपल्याला या ठिकाणी इथे हा जो भाग आहे वरचा ईशान्येकडचा, तर या भागांमध्ये पाहायला मिळते. सो आपण या ठिकाणी मॅग्नीज ईशान्येकडच्या प्रदेशांमध्ये आहे असं घेऊ शकतो. त्यानंतर दुसरं आहे बॉक्साईट. तर बॉक्साईटसाठी एक असं गुणाकाराचं चिन्ह आहे, जे की या ठिकाणी आपण बघू शकतो. म्हणजे बॉक्साईट पण ईशान्येकडे आहे. त्याचबरोबर बॉक्साईट जरासं या ठिकाणी आग्नेयेकडे पण आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यांमध्ये पण, किंवा ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यांचा जो वरचा प्रदेश आहे, गियाना उच्चभूमी, तर या ठिकाणी पण आपल्याला पाहायला मिळतात बॉक्साईट. ओके, त्यानंतर आहे लोह खनिज. लोह खनिजसाठी ट्रायंगल वापरलेला आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यांमध्ये आहेत लोह खनिज. त्याचबरोबर या ठिकाणी आग्नेयेकडच्या भागांमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे पुढे कोळसा. तर कोळसा जो आहे, तर कोळशासाठी या ठिकाणी चिन्ह वापरलेलं आहे ग्रे कलर, ब्लॅक कलरसारखं. तर ते आपण अति दक्षिणेकडे बघू शकतो, या ठिकाणी आहे कोळसा. ओके, तर अशा पद्धतीने हे होतं खनिज उत्पादन. त्यानंतर आहे ब्राझीलच्या कोणत्या भागात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही. कोणत्या भागामध्ये जास्त विकसित झालेला नाही, तर या ठिकाणी जो ब्राझीलच्या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग आहे, या ठिकाणी थोड्याशा प्रमाणामध्ये आहे, पण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं खणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही आहे. कारण इथे जर आपण पाहिलं तर हे सगळं जे खणकाम आहे, तर ते या भागामध्ये आहे किंवा इकडच्या भागामध्ये आहे. इथे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये नाही आहे. फक्त या ठिकाणी एक आपण ट्रायंगल बघू शकतो, जो की लोह खनिजामधला आहे. ओके, तर हे जे ॲमेझॉन नदीचं खोरं आहे, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात खणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही आहे. त्याची कारणे काय असावीत, तर एकतर या ठिकाणी उष्ण दमट हवामान आहे, त्याचबरोबर दाट अशी वनं आहेत, दुर्गम प्रदेश आहे, आणि दुर्गम प्रदेश असल्यामुळे तिथे खणकाम करण्यासाठी नैसर्गिक मर्यादा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी खणकाम व्यवसाय जो आहे तो विकसित झाला नसावा. नेक्स्ट आहे खनिजांची उपलब्धता लक्षात घेता उद्योगांचा विकास कोणत्या प्रदेशामध्ये झाला असेल. आता या ठिकाणी जर आपण खनिजे पाहिली तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उद्योग, खनिजावरती आधारित उद्योग कुठे विकसित झाले असतील, तर एकतर या ठिकाणी आपण पाहूया नकाशामध्ये. तर या ठिकाणी जो ईशान्य किनारपट्टीचा भाग आहे किंवा पूर्व किनारपट्टीचा भाग आहे, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बॉक्साईटचं उत्पादन घेतलं जातं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मॅग्नीज आहे, बॉक्साईट आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर कोळसा आपण पाहिलं होतं की अतिदक्षिणेकडे आहे. तर अतिदक्षिणेकडे कोळशावरती आधारित उत्पादन घेतलं जात असणार आहे, उत्खनन केलं जात असणार आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर ब्राझीलच्या मध्य भागामध्ये इथे जर बघितलं तर खनिजे, लोह खनिजे आहेत. तर या ठिकाणी अशा पद्धतीने ज्या ठिकाणी ज्या पद्धतीचे खनिजे आहेत त्याच्यावर आधारित व्यवसाय तिथे चालणार आहेत. त्याच्यानंतर पुढच्या पानावर आपण पाहतोय भौगोलिक स्पष्टीकरण. याच्यामध्ये आहे की ब्राझीलचा पूर्व भाग लोह खनिज, मॅग्नीज, निकेल, तांबे, बॉक्साईट इत्यादी खनिज संपत्तीने संपन्न आहे. दुर्गमता, घनदाट अरण्ये, सुप्त खनिज,
साठ्यांसंबंधीचे अज्ञान इत्यादी प्रतिकूल घटनांमुळे देशातील अंतर्गत भागातील खणकाम व्यवसाय विकासावर मर्यादा आलेल्या आहेत. जसं की आपण पाहिलं की ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यांचा जो भाग आहे तर त्या ठिकाणी एकतर नैसर्गिकरित्या मर्यादा आलेल्या आहेत खणकाम करण्यासाठी, दुर्गम भाग आहे, रोगट भाग आहे, त्याच्यामुळे तिथे खनिजेसाठी आहेत की नाहीत याबद्दलच अज्ञान असल्यामुळे तिथे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये खाणकामामध्ये विकास झालेला नाही आहे. नेक्स्ट आहे खनिजांची उपलब्धता व देशातील वाढत्या मागणीमुळे उच्चभूमी प्रदेशामध्ये खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आहे. उच्चभूमी प्रदेशामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये का होईना पण लोकसंख्या केंद्रित आहे आणि त्या ठिकाणी खनिजांची मागणी खूप वाढते आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये खनिजांवर आधारित जे व्यवसाय आहेत तर ते सुरू झालेले आहेत, विकसित झालेले आहेत. त्यानंतर आहे मासेमारी. तर पहिला आहे की 8.3च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचे केंद्रीकरण झालेले आहे. त्याची 2 कारणे कोणती? आता अर्थातच ब्राझीलच्या आग्नेय भागाला समुद्रकिनारा लाभलेला आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी मासेमारी केंद्रित झाली असणारच आहे. त्याचबरोबर इथे आपण जर पाहिलं नकाशामध्ये आपण बघू शकतो की मासेमारीसाठी किंवा मासेमारीसाठी जे चिन्ह आहे तर ते इथे दाखवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उष्ण आणि शीत प्रवाहांचा संगम असल्यामुळे इथे मासेमारी केंद्रित झालेली आहे. त्यानंतर पुढे आहे दुसरा पॉईंट. ब्राझीलमध्ये मोठ्या नद्या आहेत तरी देखील अंतर्गत भागामध्ये मासेमारीचा विकास झालेला नाही. यावर विचार करून कारणे सांगा. आता जर आपण पाहिलं होतं की जलप्रणाली या पाठामध्ये की ब्राझीलच्या अंतर्गत भागामध्ये पण अनेक प्रकारच्या नद्या आहेत, परंतु त्या ठिकाणी कुठेही मासेमारीचा विकास नाही झाला. का तर एकतर ब्राझीलमध्ये ज्या नद्या आहेत त्यांचा विसर्ग खूप मोठा आहे, विसर्ग खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे तिथे मासेमारी व्यवसाय केला जाऊ शकत नाही. नेक्स्ट आहे थोडे आठवूया. ब्राझीलच्या किनाऱ्याजवळील उष्ण व थंड सागरी प्रवाहांची नावे सांगा. आता या ठिकाणी आपण पाहिले की ब्राझीलच्या किनाऱ्याजवळ उष्ण आणि थंड प्रवाहांचा संगम आपल्याला पाहायला मिळतोय दक्षिण अटलांटिक महासागराजवळ. तर या ठिकाणी जे उष्ण प्रवाह आहेत तर ते ब्राझील प्रवाह म्हणून ओळखले जातात आणि जे थंड प्रवाह आहेत, शीत प्रवाह आहेत तर त्याला फॉकलँड प्रवाह म्हणून ओळखलं जातं. ओके. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला या ठिकाणी आपण चलनासंबंधित पाहणार आहोत की आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करताना अमेरिकेचं संयुक्त संस्थानांच्या चलन कोणतं आहे? डॉलर आहे. ओके. डॉलरची सांगड घातली जाते आणि डॉलरचं चिन्ह कोणतं आहे? हे आहे. ओके. सो हे या चलनाचे चिन्ह आहे आणि ब्राझीलचं चलन जे आहे तर ते ब्राझिलियन रियाल या नावाने ओळखलं जातं, ज्याला की आपण BRL पण लिहू शकतो आणि हे चलन जे आहे तर ते अशा पद्धतीने दाखवलं जातं. ओके. आणि त्याच्यानंतर भारताचं चलन तुम्हा सर्वांना माहिती आहे की रुपये आहे. ओके. आणि त्याचं चिन्ह पण अशा पद्धतीचं आहे. अशा पद्धतीने आपण रुपये दाखवतो. आता या ठिकाणी ज्या किमती आहेत तर त्या 2016 प्रमाणे दिल्या असतील किंवा जेव्हा हे पुस्तक तयार झालं 2017-18 साली तर त्याप्रमाणे दिलेल्या आहेत. सध्या या किमती वाढलेल्या आहेत. एक अमेरिकन डॉलर म्हणजे 5.6 ब्राझिलियन रियाल आहे आता सध्या तरी, पुढे वाढतील कमी होतील. ओके. त्याच्यानंतर एक अमेरिकन डॉलर म्हणजे 73.83 रुपीज आहेत. ओके. भारतामधले. तर हे जे चलनाचे दर आहेत तर ते सतत बदलत असतात. त्यानंतर आहे भौगोलिक स्पष्टीकरण. ब्राझील देशाला सुमारे 7,400 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे, सागरी किनारा लाभलेला आहे. थंड व उष्ण प्रवाहांचा संगम तसेच विस्तीर्ण भूखंड मंच यांमुळे दक्षिण अटलांटिक किनाऱ्यालगत मासेमारीचे उत्कृष्ट क्षेत्र लाभलेले आहे. आत्ताच आपण पाहिलं की या ठिकाणी ब्राझीलमध्ये जे मासेमारीचं क्षेत्र विकसित झालेलं आहे तर ते दक्षिणेकडचा जो भाग आहे किंवा दक्षिण अटलांटिक महासागरादरम्यानचा जो किनारा आहे तर त्या भागावरती विकसित झालेली आहेत. एकतर या ठिकाणी उष्ण आणि शीत प्रवाहांचा पण संगम आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढे आहे मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे. वैयक्तिक तसेच लहान समूहांमार्फत पारंपरिक तंत्रज्ञान आणि उपकरणांचा वापर करून मासेमारी हा व्यवसाय या ठिकाणी केला जातो. प्रामुख्याने स्वोर्ड, कोलंबी, लॉबस्टर, सार्डिन इत्यादी जलचरांची पकड केली जाते. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचे जलचर पकडले जातात. ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट वने व नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातही मासेमारी विकसित झालेली नाही आहे. कारण आपण पाहिले की ब्राझीलच्या अंतर्गत भागामध्ये खूप नद्या आहेत परंतु त्यांचा विसर्ग जास्त आहे. घनदाट वने पण आहेत ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये वगैरे. त्यांच्या पाण्याचा वेग जास्त आहे आणि जास्त वेगाने जर पाणी वाहत असेल तर मासे किंवा इतर जलचर त्या ठिकाणी राहू शकत नाहीत आणि त्यामुळे या भागामध्ये जलचरांचा किंवा मासेमारीचा विकास झालेला नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी आहे पहा बरे जमते का. खालील छायाचित्रामध्ये शेती व्यवसायाशी निगडीत अनेक चित्र दाखवलेली आहेत. तर त्याच्यापैकी कोणतं ब्राझीलमधलं आहे आणि कोणतं भारतामधलं आहे हे ओळखायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला कॉफी उत्पादन दिसते, अर्थात हे मुख्यत्वे ब्राझीलमध्ये आहे.
त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चहा उत्पादन दिसते, तर हे मुख्यत्वे भारताच्या ईशान्येकडे आसाममध्ये वगैरे असल्यामुळे हे भारतातील आहे. त्यानंतर या ठिकाणी एक तर तुम्ही ॲमेझॉन नदीचं जे जंगल आहे, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामधलं जंगल सदाहरित वने, तर ते घेऊ शकता. त्यानंतर पुढे हे मुख्यत्वे आपण भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, इंडियामध्ये पाहायला मिळतं. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे की भारतातील शेती. आता या ठिकाणी करून पहा म्हणून एक ॲक्टिव्हिटी आहे, कृती आहे. भारतातील ज्वारी, गहू, तांदूळ, कापूस, ऊस, चहा, सफरचंद या पिकांचे वितरण भारताच्या आराखड्यामध्ये चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि नकाशाला नावे द्या. आता हे तुम्ही करू शकता. ज्याप्रमाणे आपण आता ब्राझीलचं पाहिलं त्याप्रमाणे तुम्ही भारतामध्ये दाखवू शकता, भारताच्या नकाशामध्ये. नेक्स्ट आहे भौगोलिक स्पष्टीकरण. या भौगोलिक स्पष्टीकरणाच्या सहाय्याने तुम्ही ते नकाशामध्ये दाखवू शकता की भारतात ब्राझीलच्या तुलनेने स्थूल आंतरदेशीय उत्पादन शेतीचे योगदान अधिक आहे. शिवाय शेती व्यवसायात गुंतलेले मनुष्यबळ देखील जास्त आहे आणि भारतामध्ये शेती हा व्यवसाय प्राचीन काळापासून चालत आलेला असलेला व्यवसाय आहे. भारताचा सुमारे 60% भूभाग हा लागवडीखाली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे भारतामध्ये विस्तीर्ण मैदाने आहेत, सुपीक मृदा आहे, अनुकूल हवामान आहे, तो पण दीर्घ कालावधीसाठी आहे आणि हवामानातील वैविध्य आहे. आता आपण पाहिलं की जेव्हा आपण ते 2 पाय डायग्राम्स पाहिले होते त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की भारताचं जे स्थूल अंतर्देशीय उत्पादन आहे तर त्यामध्ये शेतीचं योगदान खूप अधिक आहे, प्राथमिक व्यवसायांचं योगदान खूप अधिक आहे आणि तुम्ही हे पण पाहिलं असेल की प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेली जी लोकसंख्या आहे तर ती पण अधिक आहे आणि भारतामधला जो प्रदेश आहे किंवा जे हवामान आहे तर ते शेतीसाठी अनुकूल आहे आणि त्याचबरोबर भारताचा 60% भूभाग 60% भूभाग हा लागवडीखाली आहे किंवा शेतीसाठी आहे. ओके. त्याच्यानंतर आहे की भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह प्रकाराची आहे. भारतामध्ये भात, गहू, ज्वारी, बाजरी आणि मका ही मुख्य खाद्यपिके घेतली जातात, खाद्यान्न घेतली जातात. तसंच चहा, ऊस, कॉफी, कापूस, रबर, ताग इत्यादी नगदी पिके देखील घेतली जातात की ज्यातून जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न मिळू शकतं. आणि भारत हा विविध प्रकारचे फळे, मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला पिकवणारा देश देखील आहे. हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. ओके. नेक्स्ट आहे मासेमारी. आता जसं की तुम्हा सर्वांना माहिती आहे की ज्याप्रमाणे ब्राझीलला 7,400 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्याप्रमाणेच भारताला 7,500 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे, सागर किनारा लाभलेला आहे. त्याच्यामुळे भारतामध्येही मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्य व्यवसायाची भूमिका देखील महत्त्वाची आहे. खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीत भारत अग्रणी आहे. आपण पाहिले की ब्राझीलमध्ये गोड्या पाण्यामध्ये मासेमारी केली जात नाही. त्याची कारणं आहेत की ब्राझीलमधील ज्या नद्या आहेत त्यांचा वेग खूप जास्त आहे, विसर्ग खूप जास्त आहे. परंतु भारतामध्ये असं काही नाही आहे. भारतामध्ये गोड्या पाण्यात पण मासेमारी केली जाते. ओके. सो आहारातील एक घटक रोजगार निर्मिती, पोषण स्तर वाढवणे आणि परकीय चलन मिळवण्याकरिता मत्स्य व्यवसायाचा उपयोग होतो. कारण भारतामधून मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसायामार्फत निर्यात देखील केली जाते. त्याच्यामुळे भारताला त्यामधून परकीय चलन देखील मिळते. त्याच्यानंतर आहे केरळ. ज्या प्रदेशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे असे काही प्रदेश आहेत. केरळ आहे, पश्चिम बंगाल आहे, ओडिशा आहे, आंध्र प्रदेश आहे, तमिळनाडू आहे, गोवा आहे, महाराष्ट्र आहे. यांसारख्या किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांना आहारामध्ये मासे हा घटक महत्त्वाचा आहे. या लोकांच्या आहारामध्ये मासे हा घटक मुख्यत्वे वापरला जातो आणि भारताला एकूण सुमारे 7,500 किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे. या किनाऱ्यालगत मासेमारी केली जाते. मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा जवळपास 40% आहे. मग याच्यामध्ये वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंगे इत्यादी जलचर अरबी समुद्रामध्ये आढळतात आणि बंगालच्या उपसागरामध्ये शेवंडे, लबीछकाई ज्याला की क्लुपिड्स म्हणतात, रावस यांसारखे जलचर देखील आढळतात. ओके. मग या ठिकाणी भारताला एकतर अरबी समुद्राचा किनारा लाभलेला आहे आणि बंगालच्या उपसागराचा किनारा लाभलेला आहे. मग कोणत्या किनाऱ्यामध्ये कोणत्या प्रकारचे जलचर आणि कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे जलचर मिळतात याचा आपण आता अभ्यास केला. गोड्या पाण्यातील मत्स्यपालन नद्या, कालवे, जलाशय, तलाव इत्यादींमध्ये पण चालतात आणि आता आर्टिफिशियल मत्स्यपालन पण केलं जातं. म्हणजे की जे माशांचे अंडी वगैरे असतात तर ते सोडून किंवा हायब्रिड करून ते सोडून पण मोठ्या प्रमाणामध्ये गोड्या पाण्यामध्ये मत्स्यपालन केलं जातं. त्याच्यानंतर आहे की इत्यादी गोड्या पाण्यातील प्रमुख मासे आहेत. कोणते कोणते आहेत? कटला, रोहू, चोपडा इत्यादी. देशाच्या एकूण मत्स्य व्यवसायापैकी सुमारे 60% वार्षिक उत्पादन हे गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळते. आपण आत्ता पाहिले की 40% हे आपल्याला सागरी मासेमारीतून मिळतं आणि 60% जे आहे तर ते गोड्या पाण्यातून मिळतं. ओके.
त्यानंतर या ठिकाणी आहे की शोधा पाहू. भारतातील मत्स्य शेतीविषयी माहिती इंटरनेट व त्या संदर्भातील आपण शोधायचं आहे की कुठे कुठल्या ठिकाणी मत्स्यशेती केली जाते भारतामध्ये, ते तुम्हाला इंटरनेटच्या मार्फत शोधून काढायचं आहे. त्यानंतर आहे खाणकाम. लेसन खूप मोठा आहे असं नाही आहे, खूप लहान आहे, फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे. व्हिडिओ जरी मोठा झाला तरी तुम्ही पाहणार आहात हे मला माहिती आहे. ओके, सो खाणकाम आता आपण पाहतोय. भारतातील छोटा नागपूरचे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये जे छोटा नागपूरचे पठार आहे, आपण याआधीच जो प्राकृतिक रचनाचा नकाशा पाहिला होता भारताचा 3ऱ्या धड्यामध्ये, त्यामध्ये आपण छोटा नागपूर पठार पाहिलं होतं. आणि छोटा नागपूर पठार हे खनिजांचे भांडार म्हणून देखील ओळखले जाते, कारण या ठिकाणी खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगडमधील कोरबा भागात कोळशाच्या खाणी आहेत आणि आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रातील मुंबई हाय, त्याचबरोबर गुजरातमधील कलोल, कोयाली या ठिकाणी खनिज तेलांच्या विहिरी आहेत. बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखाशी खनिज तेलाचे साठे सापडलेले आहेत आणि राजस्थानमध्ये संगमरवर, आंध्र प्रदेशमध्ये कडाप्पा या दगडांच्या खाणी सापडलेल्या आहेत. ओके, तर अशा पद्धतीने भारतातील खाणकाम आपण पाहिलेलं आहे. यात महत्त्वाचं हे आहे की छोटा नागपूरचे पठार हे खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते आणि बाकी सर्व तर लक्षात ठेवणं गरजेचं आहेच. त्यानंतर आहे ब्राझीलमधील उद्योग. प्रमुख उद्योगांपैकी लोह आणि पोलाद, वाहन जोडणी, खनिज तेल प्रक्रिया, रासायनिक उत्पादन, सिमेंट निर्मिती इत्यादींचा समावेश होतो ब्राझीलमधील उद्योगांमध्ये. तंत्रज्ञानावर आधारित उद्योग वाढत असले तरी परंपरागत उद्योग महत्त्वाचे आहेत. मग त्याच्यामध्ये साखर आहे, सुती कापड आहे, रेशीम आणि लोकर उद्योग, तसेच खाद्यान्न प्रक्रिया या उद्योगांचा ब्राझीलमध्ये चांगला विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण हे ब्राझीलच्या दक्षिण आणि आग्नेय भागामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं, कारण आग्नेय भागाला समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि त्याच्यामुळे तिथे आपण कुठले व्यवसाय चालतात, कुठली पिकं घेतली जातात हे पण बघितलेलं आहे. नेक्स्ट आहे ईशान्य आणि पश्चिमेकडील भागात मात्र विकास कमी झालेला पाहायला मिळतो आणि या प्रदेशात गुंतवणूक करण्यास सरकार प्रोत्साहित करीत आहे, कारण या प्रदेशामध्ये विकास कमी झालेला आहे, त्याच्यामुळे इथे जास्त गुंतवणूक केली पाहिजे आणि त्यामुळे सरकार त्यासाठी जनतेला प्रोत्साहित करीत आहे. नेक्स्ट आहे थोडे आठवूया. आकृती 8.2 मध्ये दिलेल्या विभाजित वर्तुळांच्या आधारे भारत आणि ब्राझील या देशांतील स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायाचे योगदान किती आहे ते सांगा. आता इथे जर आपण पाहिलं तर द्वितीयक व्यवसायाचे योगदान किती आहे, तर ब्राझीलमध्ये 27.5 आहे आणि भारतामध्ये 26% आहे. ओके, त्यानंतर पुढे आता यानंतर आपण काही बोधचिन्ह पाहणार आहोत. म्हणजे आपला टॉपिक आहे भारतामधील उद्योग. मग भारतामध्ये जे उद्योग आहेत तर त्या उद्योगांना एक बोधचिन्ह प्राप्त झालेली आहेत. मग आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की पहिलं जे बोधचिन्ह आहे तर ते ONGCचं आहे. आता ONGC कशाच्या संदर्भामध्ये आहे, तर नैसर्गिक वायू संदर्भात, म्हणजे नैसर्गिक वायू उत्पादन संदर्भात आहे. ओके, आता आपण ही जी सगळी बोधचिन्ह आहेत यांची नावं जाणून घेणार आहोत, कारण या ठिकाणी आपल्याला खाली एक प्रश्न दिलेला आहे की यांची नावं जाणून घ्या किंवा नावं ओळखा असा. ही बोधचिन्हे कोणत्या उद्योगाशी संबंधित आहेत ते ओळखा. त्याच्यामुळे आपण आधीच ओळखून घेऊया की कोणत्या उद्योगाशी संबंधित आहेत. तर पहिलं जसं की सांगितलं आहे नैसर्गिक वायू उत्पादन संदर्भात आहेत. दुसरं या ठिकाणी सांगितलेलं आहे राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड, म्हणजेच राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड हे जे बोधचिन्ह आपल्याला आता पाहायला मिळते तर ते स्टील उद्योग संदर्भामध्ये आहे. ओके, त्यानंतर दुसरं जे आहे अरे कशा संदर्भामध्ये आहे, तर दुधाचा व्यवसाय, दुग्ध व्यवसायाच्या संदर्भात आहे. त्यानंतर CLW या ठिकाणी भारतीय रेल, इंडियन रेल्वे असं लिहिलं आहे, याचा अर्थ हे रेल्वे इंजिन संदर्भात आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर द महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, तर हे आहे तर हे कृषी संदर्भात आहे, कृषी उत्पादनासंदर्भात आहे. त्यानंतर पुढे आपण पाहतोय दुसरं. त्यानंतर इथे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी लिहिलं आहे खादी और ग्रामोद्योग आयोग, म्हणजे या ठिकाणी खादी उद्योग किंवा ग्रामोद्योगासंदर्भामध्ये खादीपासून वस्त्र निर्मिती संदर्भात हा उद्योग असणार आहे. त्यानंतर आहे केंद्रीय रेशीम बोर्ड भारत, हे रेशीम कपड्यांच्या रेशीम वस्त्र निर्मिती संदर्भात असणार आहे. त्यानंतर आहे RCF, म्हणजेच काय, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, सो हे रासायनिक खत निर्मिती संदर्भात आहे. ओके, तर अशा पद्धतीने ही जे सगळे लॉगोज आहेत, जे सगळे सिम्बॉल्स आहेत, बोधचिन्ह आहेत, तर हे कशाच्या संदर्भात आहेत, कोणत्या उद्योगाशी संदर्भात आहेत ते आता आपण पाहिलेलं आहे. दुसरा प्रश्न असा आहे की या उद्योगांसाठी कच्चा माल वापरला जातो, मग तो कोणता वापरला जातो ते सांगायचं आहे आणि त्यानुसार त्या उद्योगांचे वर्गीकरण आपल्याला करायचं आहे.
तर आता ONGC या ठिकाणी नैसर्गिक वायूचं उत्पादन केलं जाते, म्हणजे नैसर्गिक वायूंची आवश्यकता असणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड या ठिकाणी स्टील उत्पादन केलं जातं आहे. मग या ठिकाणी अर्थातच स्टील म्हणजेच लोखंड किंवा पोलाद यांसारख्या कच्च्या मालाची आवश्यकता असणार आहे. आरे दुग्धोत्पादन संदर्भात आहे, म्हणजे या ठिकाणी दूध कच्चा माल आवश्यक असणार आहे. त्यानंतर CLW इंजिन रेल्वे इंजिन संदर्भात आहे, म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी ज्या आहेत इंजिन बनवण्यासाठी लागणाऱ्या तर त्याची आवश्यकता आहे. त्यानंतर हे कृषी संदर्भामध्ये आहे, तर या ठिकाणी कृषी उत्पादनेच रॉ मटेरियल असणार आहे. त्यानंतर खादी किंवा वस्त्रोनिर्मितीसाठी कापूस किंवा त्याचबरोबर जे वस्त्रासाठी लागणारा कच्चा माल असतो तर तो रेशीम असेल तर रेशमाचं जे सूत असतं तर तो कच्चा माल म्हणून वापरणार. RCFमध्ये केमिकल आणि फर्टिलायझर्स आहे, तर केमिकल्स आणि फर्टिलायझर्ससाठी जो पण कच्चा माल असेल तर तो या ठिकाणी वापरला जाणार आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की भारतातील कोणत्या भागातून कच्चा माल उपलब्ध होतो याच्यावर चर्चा करायची आहे. ओके. सो जसं की आता आरे आहे. ओके. आता आरे दुग्धोत्पादन संदर्भामध्ये आहे. मग आता दूध कुठून मिळणार, तर अर्थातच ज्या ठिकाणी गायींची संख्या जास्त आहे तर त्या ठिकाणी, गाई म्हशीची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी, मग ते अर्थातच ग्रामीण भागांमध्ये असणार आहे. मग ग्रामीण भागातून महाराष्ट्रामधून या ठिकाणी आरेला कच्चा मालाचा पुरवठा केला जाणार आहे किंवा दुधाचा पुरवठा केला जाणार आहे. त्यानंतर आहे CLW जे की रेल्वे इंजिन संदर्भामध्ये आहे, तर यांना जो काही इंजिन बनवण्यासाठी जो कच्चा माल आवश्यक आहे तर तो एकतर पश्चिम बंगाल किंवा झारखंड यांपासून मिळणार आहे. ओके. सो एक प्रश्न सुटला आहे की या ठिकाणी आपल्याला याचा कच्चा माल सांगून त्याचं वर्गीकरण पण करायचं होतं. तर वर्गीकरण करताना आपण कसं करणार, प्राथमिक उद्योग आहे की द्वितीयक उद्योग आहे की तृतीयक आहे, अशा ह्याच्यामध्ये आपण ते करणार आहोत. आता या ठिकाणी तृतीयक कोणताच नाही आहे. तृतीयक एकतर ट्रान्सपोर्ट सिस्टीमशी संदर्भात असतो, तर या ठिकाणी ट्रान्सपोर्ट सिस्टीमची नाही आहे. हे रेल्वे इंजिन निर्मिती आहे, ट्रान्सपोर्टशी नाही आहे, इंजिन निर्मितीशी संदर्भात आहे. ओके. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे सिल्क आहे किंवा जे दुग्धोत्पादन आहे तर हे सगळं कशावरती आधारलेलं आहे, जे किंवा खादी निर्मिती असेल हे सगळं शेतीवर आधारलेलं आहे, म्हणजे हे सगळे येणार आहेत प्राथमिकमध्ये, किंवा ONGC असेल हे पण प्राथमिकमध्ये येणार आहे. आणि उरलेले जे आहेत की इस्पात असेल किंवा CLW असेल हे सगळे इंडस्ट्री आहेत, ॲग्रो इंडस्ट्रीज असतील तर हे सगळे इंडस्ट्री संदर्भात आहेत, त्याच्यामुळे हे द्वितीयकमध्ये येणार आहे. ओके. उरलेले सगळे द्वितीयकमध्ये. तर अशा पद्धतीने तीनही प्रश्नांची उत्तरं आता आपण पाहिलेली आहेत. आता भारतातील उद्योगांबद्दल सविस्तर आपण अभ्यास करणार आहोत की भारतामध्ये विविध ठिकाणी उद्योग स्थापित झालेले आहेत. आता या ठिकाणी मी भारतातील उद्योगाचा सेपरेट व्हिडिओ तयार करणार होते, परंतु त्याच्यानंतर असा विचार आला की सगळं आपण एकातच टाकूया, कारण दुसरा जर व्हिडिओ केला तर कोणी बघतच नाही. सो त्यापेक्षा आपण एकाच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. कच्च्या मालाची उपलब्धता, ऊर्जा साधने, आर्थिक साधने, मागणी इत्यादी घटकांमुळे उद्योगांचे असमान वितरण झालेले दिसून येते. म्हणजे काय, आता ज्या ठिकाणी कच्चा माल मिळतो त्या ठिकाणी त्या कच्चा मालावर आधारित कंपनी असणार आहे, इंडस्ट्री असणार आहे, उत्पादन घेणारे ज्या काही कंपन्या वगैरे असतील तर ते असणार आहेत. मग ज्या ठिकाणी ऊर्जा साधने आहेत तिथे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग केंद्रित झाले असणार आहेत. ज्या ठिकाणी मागणी जास्त आहे तिथे जास्त उद्योग असणार आहेत, कारण ज्या ठिकाणी मागणीच नाही तिथे असतील का, तर नाही. जिथे मागणी जास्त आहे, जिथे लोक जास्त वापर करतात त्या वस्तूचा, त्या वस्तू निर्मितीची कंपनी त्या ठिकाणी असणार आहे. ओके. मग याच्यावर आधारित ह्या ज्या कंपनी आहेत किंवा जी उत्पादनाची साधने आहेत तर यांचे असमान वितरण आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आहे झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानचा काही भाग तसेच कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यात धातू खनिजांचे साठे आहेत. कोणते कोणते, राजस्थान, त्याचबरोबर मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड. ओके. म्हणून भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात धातू निर्मितीचे उद्योग बसलेले आहेत. आता तुमच्या लक्षात येईल की आपण जेव्हा प्राकृतिक रचना पाहिली होती आपल्या देशाची तर तेव्हा त्या ठिकाणी पण अशाच पद्धतीने आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर आपल्याला इथे एक नकाशा तयार करा असं पण प्रश्न सांगितला होता, तर तो यासाठी की कोणत्या ठिकाणी कशा प्रकारचे उद्योगधंदे आहेत हे आपल्याला कळावं. तर मग ह्याच्यावरून काय कळते की भारताच्या ईशान्य भागामध्ये किंवा भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागामध्ये जास्तीत जास्त धातू निर्मितीचे उद्योग बसलेले आहेत, कारण त्या प्रदेशामध्ये जे राज्य आहेत झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानचा काही भाग, कर्नाटक, तमिळनाडू, तर या भागांमध्ये धातूंचा जो कच्चा माल आहे, खनिज जे आहेत तर ती मिळतात, त्याच्यामुळे खनिजासाठी असल्यामुळे बहुतांश लोह पोलाद उद्योग या भागात केंद्रित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. याचं मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले कोळशाचे साठे. या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात कोळशाचे साठे आणि लोह खनिजांचे साठे उपलब्ध आहेत आणि त्यामुळेच या प्रदेशामध्ये त्याच्यावर आधारित उद्योग मोठ्या प्रमाणात वसलेले आहेत.
त्यानंतर त्याचबरोबर दामोदर महानदी खोऱ्यातील जलविद्युत आणि अनेक औष्णिक विद्युत केंद्राकडून मिळणारी अखंडित स्वस्त वीज यामुळे देखील या प्रदेशामध्ये धातू उद्योगांना अधिक अनुकूलता लाभलेली आहे. आता कुठलाही उद्योग म्हटला तरी त्या ठिकाणी विजेची गरज असणारच आहे. जनरेटर, वीज, एनर्जी हे सगळं असणं गरजेचंच आहे. मग यासाठी जिथे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आहेत किंवा ज्या ठिकाणी जलविद्युत म्हणजे पाण्याच्या आधारे विद्युत निर्मिती केली जाते तर त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग वसलेले असतात. त्याच्यानंतर आहे राजस्थानात तांबे, शिसे आणि जस्त, कर्नाटकात पोलाद, लोह, त्याचबरोबर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि तमिळनाडूमध्ये ॲल्युमिनियम हे धातू उद्योग विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग शेतीवर आधारित उद्योगांमध्ये कापूस, ताग आणि साखर या उद्योगांचे केंद्रीकरण हे कच्च्या मालाच्या प्रदेशात झालेले पाहायला मिळतात. मग कोणते आहेत तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश येथील साखर उद्योग, पश्चिम बंगालमधील ताग उद्योग इत्यादी. मग आता ज्या प्रदेशामध्ये ज्या प्रकारचा कच्चा माल असेल त्याच्यावर आधारित उद्योग त्या ठिकाणी केंद्रित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग पुढे सांगितलेलं आहे की विविध राज्यांच्या वनप्रदेशाजवळ कागद, प्लायवूड, आगपेट्या, राळ, लाख इत्यादी लाकडी वस्तूंची निर्मिती इत्यादी वनोत्पादनावर आधारित उद्योग केंद्रित झालेले आहेत. आता ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वनांचा प्रदेश असणार आहे त्या ठिकाणाहून लाकूड किंवा कागद मिळणार आहे. मग तिथे लाकडापासून वस्तू बनवणं किंवा कागद निर्मितीच्या वगैरे फॅक्टरीज असणार आहेत. ओके. नेक्स्ट आहे कोकण व केरळच्या किनारी प्रदेशात काथ्या, फळ प्रक्रिया, मासे प्रक्रिया इत्यादी उद्योगाचे केंद्रीकरण झालेले आहे. काथ्या तुम्हाला माहिती असेल भांडी घासण्यासाठी वगैरे वापरतात. सो फळ प्रक्रिया म्हणजे फळांपासून वेगवेगळे पदार्थ तयार करणं, कारण फळ नाशवंत आहे पण फळांपासून आपण पदार्थ तयार केले, प्रिझर्वेटिव्स वगैरे टाकले तर ते जास्त दिवस टिकू शकतं. नेक्स्ट आहे मासे प्रक्रिया, यांसारख्या याच्यावरती आधारित उद्योग केंद्रित झालेले आहेत. कोयाली, दिग्बोई, नूनमती आणि बोनगाई गाव ही तेल शुद्धीकरण केंद्रे खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशांमध्ये आढळतात. मथुरा आणि बरौनी ही तेल शुद्धीकरण केंद्रे किनाऱ्यापासून अंतर्गत भागामध्ये असून ती तेल उत्पादन क्षेत्रापासून दूर आहेत. सिमेंट उद्योगाचे वितरण हे सुद्धा सिमेंटसाठी आवश्यक असलेला कच्चा माल ज्या ठिकाणी उपलब्ध होतो त्याच्यावरच आधारलेले असतात. गुजरात, राजस्थान आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन होते. आता मिठाचं उत्पादन कुठे केलं जातं तर ज्या प्रदेशाला समुद्र लागून आहे तर त्या ठिकाणी मिठाचं उत्पादन केलं जातं. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, या ठिकाणी आपल्याला राजस्थान असं पण सांगितलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल की राजस्थानमध्ये ऑलरेडी पाण्याचा पुरवठा कमी आहे किंवा पाण्याची कमतरता आहे, राजस्थानला लागून समुद्र पण नाही आहे, मग त्या ठिकाणी कसं काय मिठाची निर्मिती केली जाऊ शकते. तर या ठिकाणी कारण आहे ते म्हणजे सांभर सरोवर, जे की भारतातलं सगळ्यात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि हे सरोवर राजस्थानमध्ये आहे. आणि सांभर सरोवर राजस्थानमध्ये असल्यामुळे आणि ते खाऱ्या पाण्याचं असल्यामुळे राजस्थानमध्येही या सरोवराच्या मार्फत मीठ निर्मिती केली जाते. आणि म्हणून जरी राजस्थानला कुठलाही समुद्रकिनारा नसेल, कुठलाही उपसागर नसेल किंवा कुठल्याही मोठं पाण्याचं साधन किंवा स्रोत नसेल खाऱ्या पाण्याचं, तरी पण त्या सांभर सरोवरामुळे राजस्थानमध्ये पण मिठाचं उत्पादन घेतलं जातं. ओके. गुजरातला लागून आपला अरबी समुद्र आहेच, तमिळनाडूला लागून पण अरबी समुद्र आहे, दक्षिण महासागर आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी मिठाचं उत्पादन घेतलं जातं. यांत्रिक विद्युत वाहन खते आणि असंख्य ग्राहकोपयोगी उत्पादने, ग्राहक उपयोगी म्हणजे ग्राहकांना जी उत्पादनं आवश्यक आहेत तर ती, ज्या उद्योगांचे कच्च्या मालावरील अवलंबित्व कमी असते असे उद्योग देशात अनेक भागांमध्ये विखुरलेले आहेत. कच्च्या मालांवर जास्त आधारलेले नसतात असे उद्योग आपण वसवू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी कच्चा माल हवाच आहे तर ते ज्या ठिकाणी कच्चा माल मिळतो तिथे वसावे लागणार, पण ज्या ठिकाणी कच्च्या मालाची एवढी काही गरज नाही आहे किंवा कच्च्या मालावर पूर्णतः अवलंबलेले नाही आहेत तर ते आपल्या देशामध्ये विविध ठिकाणी विखुरलेले आहेत. प्रामुख्याने मोठ्या शहरांतून या उद्योगांचे केंद्रीकरण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर तर अशा पद्धतीने आपण भारतातील उद्योग पाहिलेले आहेत की भारतामध्ये कोणत्या कोणत्या प्रदेशामध्ये कोणते उद्योग चालतात या संदर्भात आपण माहिती जाणून घेतलेली आहे. आता या ठिकाणी आपण व्यापार पाहतोय, म्हणजे आपण या पाठामध्ये पाहणार होतो अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, त्यातलाच एक भाग आपण आता पाहणार आहोत व्यापार, ज्याच्यावर एक स्पेसिफिक लेसन होतं आपल्याला 9वीला, त्याच्यामध्ये आपण व्यापारासंदर्भात सगळ्या काही संकल्पना जाणून घेतलेल्या आहेत. आता जस्ट आपल्याला रिवाईज करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला भारत आणि ब्राझील यांची तुलना करायची आहे. ओके. पहिल्यांदा आहे व्यापार. सोबतच्या तक्त्याचे वाचन करा आणि उत्तरे लिहा. तक्त्यामध्ये आपल्याला आयात निर्यात सांगितलेलं आहे, वर्ष सांगितलेलं आहे, ब्राझीलमधून किती आयात केली जाते, किती निर्यात केली जाते, भारताची आयात आणि निर्यात हे सगळं काही सांगितलेलं आहे. मग व्यापार संतुलन म्हणजे काय. आता व्यापार संतुलन म्हणजे काय तर आयात आणि निर्यात
निर्यात म्हणजे काय, आपल्या देशातील माल दुसऱ्या देशामध्ये पाठवणं. आयात म्हणजे काय, दुसऱ्या देशातील उत्पादन आपल्या देशामध्ये घेणं. ओके, सो आयात आणि निर्यात यांच्यामध्ये जी तफावत असते त्याला आपण व्यापार संतुलन असं म्हणतो. मग आता व्यापार संतुलनाचे प्रकार कोणते आहेत, तर आपण पाहिलं होतं की व्यापार संतुलनाचे 3 प्रकार आहेत. एक तर प्रतिकूल व्यापार असतं, अनुकूल व्यापार संतुलन असतं आणि संतुलित व्यापार संतुलन असतं. मग प्रतिकूल म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी आयात जास्त आहे आणि निर्यात कमी आहे, म्हणजे आयातीचे मूल्य जास्त आहे पण निर्यातीचे मूल्य जर कमी असेल तर त्या ठिकाणचं व्यापार संतुलन हे प्रतिकूल असतं. ओके, आणि ज्या ठिकाणची आयात कमी आहे, आयातीचं मूल्य कमी आहे पण तुलनेने निर्यातीचं मूल्य जास्त आहे, त्या ठिकाणी व्यापार संतुलन हे अनुकूल असतं. आणि ज्या ठिकाणी आयातीचं मूल्य आणि निर्यातीचं मूल्य जवळपास समान आहे तर तिथे संतुलित व्यापार संतुलन असतं, म्हणजे बॅलन्स्ड असतं. आयात पण तेवढंच आहे, निर्यात पण जवळजवळ तेवढंच आहे. ओके, तर हे होते प्रकार प्रतिकूल, अनुकूल आणि संतुलित व्यापार संतुलन. नेक्स्ट आहे प्रत्येक वर्षात कोणत्या देशाची आयात ही निर्यातापेक्षा जास्त आहे. आयात म्हणजे काय, मागवून घेणं, निर्यात म्हणजे काय, पाठवून देणं. ओके, मग प्रत्येक वर्षात कोणत्या देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे, तर इथे जर आपण पाहिलं तर भारताची निर्यात किती आहे, आयातीपेक्षा कमी आहे. या ठिकाणी पण निर्यात कमी आहे, इथे पण निर्यात कमी आहे, इथे पण निर्यात कमी आहे. आणि ब्राझीलचं जर आपण पाहिलं तर निर्यात जास्त आहे, आयात कमी आहे, निर्यात जास्त आहे, आयात कमी आहे. म्हणजे हा जो ब्राझील आहे तर तो इतर देशांकडून कमी उत्पादन मागवून घेतोय आणि आपल्याकडचं जास्त उत्पादन देतोय. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी भारताचं आयातीचं मूल्य हे जास्त आहे कंपॅरेटिव्ह टू द निर्यात. ओके, याचं उत्तर येणार आहे इंडिया, भारत. ओके, नेक्स्ट आहे ब्राझीलचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारचे आहे. आत्ताच आपण काय पाहिलं होतं, 3 प्रकारचे व्यापार संतुलन असतात, प्रतिकूल, अनुकूल आणि संतुलित. तर आता ज्या ठिकाणी आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे, त्याला आपण काय म्हणतो, प्रतिकूल. पण ब्राझीलच्या बाबतीत कसं आहे, आयात कमी आहे, निर्यात जास्त आहे, याचा अर्थ ब्राझीलमध्ये अनुकूल व्यापार संतुलन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारामध्ये येते. आताच आपण पाहिलं की भारताची आयात सगळ्यात जास्त आहे निर्यातपेक्षा, त्याच्यामुळे हे प्रतिकूल प्रकारामध्ये येणार आहे. ओके, त्याच्यानंतर जरा डोके चालवा, राजस्थानला समुद्रकिनारा नसूनही तेथे मिठाचे उत्पादन कसे काय होत असेल. याआधी सांगितल्याप्रमाणे की त्या ठिकाणी सांबर सरोवर जे की खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, भारतातलं सगळ्यात मोठं सरोवर आहे आणि त्याच्यामुळे राजस्थानमध्ये मिठाचं उत्पादन घेतलं जातं. नेक्स्ट आहे त्यानंतर आहे भौगोलिक स्पष्टीकरण. ब्राझीलमधून प्रामुख्याने लोह खनिज, कॉफी, कोको, साखर, कापूस, संत्री, केळी इत्यादींची निर्यात केली जाते. त्याचबरोबर ब्राझीलमधील यंत्रसामग्री, रासायनिक उत्पादने, खते, गहू, वाहने, खनिज तेल, वंगण इत्यादींची आयात केली जाते. म्हणजे ब्राझीलमध्ये या गोष्टींची आयात केली जाते, म्हणजे ब्राझीलला या गोष्टींची आवश्यकता आहे जो की तो इतर राष्ट्रांकडून घेतो आणि वरच्या ज्या गोष्टी आहेत तर ब्राझील स्वतः निर्यात करतो, म्हणजे दुसऱ्या ज्या ठिकाणी मागणी आहे त्या देशांना पुरवतो. नेक्स्ट आहे जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया आणि अमेरिका हे ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. कोणते कोणते, जर्मनी, त्याचबरोबर अमेरिकेची संयुक्त संस्थाने, USA, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिका, त्याचबरोबर भारत. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ब्राझीलच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा 25% आहे, जे की आपण आकृती 8.5 मध्ये बघू शकतो. आणि या ठिकाणी आपल्याला भारत आणि ब्राझील दोन्ही देशांच्या व्यापाराची तुलना करायची आहे. ओके, आता ब्राझीलसाठी निळा रंग वापरलेला आहे, भारतासाठी गुलाबी रंग वापरला आहे आणि इथे आपण भारत आणि ब्राझील दोन्ही देशांमधील स्थूल अंतर्देशीय व्यापारातील हिस्सा पाहतोय, पर्सेंटेजमध्ये सांगण्यात आलेला आहे. इथे जर आपण पाहिलं तर भारताचा हिस्सा आधी कमी होता परंतु नंतर मात्र वाढलेला आहे स्थूल अंतर्देशीय व्यापारामध्ये, आणि ब्राझीलचा हिस्सा कमी अधिक होतोय पण भारताचा त्याच्यापेक्षा जास्त आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे भौगोलिक स्पष्टीकरण. आता भारत कोणत्या देशांकडून कोणते पदार्थ आयात निर्यात करतो ते आपण बघूया. आपण लास्ट स्टँडर्डला पण पाहिलेलं आहे, आता पण पाहतोय की भारत प्रामुख्याने चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कमावलेले कातडे, त्याचबरोबर कातडी वस्तू, त्याच्यानंतर आहे लोह खनिज, कापूस, रेशीम कापड, आंबे इत्यादी निर्यात करतो. निर्यात म्हणजे ज्या देशांना आवश्यकता आहे त्या देशांना पुरवतो. तर खनिज तेल जे की पेट्रोलियम, यंत्रसामग्री, मोती, मौल्यवान खडे, सोने, चांदी, कागद इत्यादी गोष्टी आयात करतो. आयात म्हणजे मागवून घेतो. ओके, सो युनायटेड किंगडम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान, चीन, रशिया हे भारताचे प्रमुख व्यापारी भागीदारी आहेत. ओके, म्हणजे यांच्याकडून व्यापार करतो कोण, भारत. ओके, आता या ठिकाणी द्वैतांचे रंग आपण पाहतोय. भारत ब्राझील मैत्री. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. ब्रिक्स या लघुरूपाचा अर्थ काय होतो. ब्रिक्सबद्दल आपण बरीचशी माहिती 9वीला जाणून घेतलेली आहे.
तर ब्रिक्स हे नाव अध्यक्षरांवरून तयार झालेले आहे. कोणती कोणती अध्यक्षरे? तर या ठिकाणी B म्हणजे आहे ब्राझील, R म्हणजे आहे रशिया, I म्हणजे आहे इंडिया, C म्हणजे आहे चायना, S म्हणजे आहे साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका. ओके. मग हा गट कधी स्थापन झाला? तर म्हणजे ब्रिक्स हा जो एक गट आहे जो की 5 राष्ट्रांचा मिळून तयार झालेला आहे, तर हा 2006 मध्ये स्थापन झाला होता. ओके. त्यानंतर या गटाचे उद्देश काय आहे, म्हणजे मेन काय उद्देश आहे यांचं? तर हे जे 5 राष्ट्र आहेत यांच्यातील परस्परांचं आर्थिक सहकार्य वाढावं, एकमेकांना त्यांनी आर्थिक सहाय्य करावं, त्याचबरोबर व्यापारामध्ये वाढ व्हावी, कारण हे प्रत्येक देश काय आहेत एकमेकांचे व्यापारी भागीदार आहेत. मग यांच्या व्यापारामध्ये पण वाढ व्हावी यासाठी यांनी एक पर्टिक्युलर ग्रुप स्थापन केला होता. कोणत्या खंडातील देश या गटाचे सदस्य नाही आहेत? आता जर आपण ब्राझील पाहिलं तर ब्राझील दक्षिण अमेरिकामधले आहे, रशियामधला आहे, इंडिया आशियामधला आहे, चायना आशियामधला आहे आणि साऊथ आफ्रिका. ओके. मग याच्या व्यतिरिक्त जेही सगळे खंड आहेत त्यामधले देश नाही आहेत. मग या ठिकाणी उत्तर अमेरिकामधले देश वगैरे नाही आहेत, ऑस्ट्रेलिया वगैरे नाही आहे. ओके. या खंडामधले देश नाही आहेत. नेक्स्ट आहे या गटाचे सदस्य देश कोणकोणत्या खंडात आहेत? तर या ठिकाणी आत्ताच आपण पाहिलं की ब्राझील दक्षिण अमेरिकामध्ये आहे, रशिया आहे, त्याचबरोबर साऊथ आफ्रिकामधला आहे आणि इंडिया आणि चायना आशिया खंडातला आहे. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ब्रिक्सबद्दल अजून माहिती आहे की ब्रिक्सच्या माध्यमातून ब्राझीलची भारताबरोबर ब्राझीलमध्ये सामरिक भागीदारी सुरू झाली आणि भारत आणि ब्राझीलमध्ये द्विपक्षीय गुंतवणूक करार झाला. सामरिक म्हणजे काय? एक सामायिक भागीदारी, म्हणजे दोघांमध्ये पण थोडक्यात इंटरॅक्शन होऊ लागलं व्यापारासंदर्भात आणि त्याच्यामुळे ब्राझील आणि भारत यांच्यामध्ये द्विपक्षीय गुंतवणूक करण्याचा करार झाला होता. मग आकृती 8.6 आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, त्याच्या संदर्भातून आपल्याला हे सगळे उत्तरं लिहायचे आहेत. तर आकृती 8.6 मध्ये भारत आणि ब्राझील यांच्यातील व्यापाराचा आलेख दिलेला आहे, त्याचं वाचन करायचं आहे. पहिला प्रश्न असा आहे की कोणत्या वर्षी भारताने ब्राझीलकडून आयात केलेले मूल्य ब्राझीलला निर्यात केलेल्या मूल्यापेक्षा अधिक आहे? आधी आपण हा नकाशा वाचूया आणि मग यांची प्रश्नांची उत्तरं देऊया. तर पहिल्यांदा या ठिकाणी आयात निर्यात सांगितलेलं आहे की US डॉलरमध्ये आहे. सगळं काही आपण या ठिकाणी US डॉलरलाच एक मेन मानून करतोय, कारण जास्त करून US डॉलरच सगळीकडे म्हणजे एक कंबाईन चलन म्हणून वापरलं जातं. ओके. आता या ठिकाणी आधी आपण या आलेखाचं निरीक्षण करूया. तर या ठिकाणी पहिल्यांदा सांगितलेला आहे जो पिंक कलर आहे, तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे भारताला ब्राझीलकडून झालेली आयात, म्हणजे भारताला ब्राझीलकडून कोणत्या कोणत्या गोष्टी आलेल्या आहेत तर त्या पिंकने दाखवलेल्या आहेत, म्हणजे त्याची टक्केवारी पिंकने दाखवलेली आहे. त्याच्यानंतर ब्ल्यू कलर आहे तो म्हणजे भारताची ब्राझीलला झालेली निर्यात, म्हणजे भारताकडून ब्राझीलला देण्यात आलेली जी निर्यात आहे US डॉलरमध्ये, जे की आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे. ओके. सो आता या ठिकाणी प्रश्न उत्तर बघूया आपण. पहिल्यांदा आहे कोणत्या वर्षी भारताने ब्राझीलकडून आयात केलेले मूल्य हे ब्राझीलला निर्यात केलेल्या मूल्यापेक्षा अधिक आहे? कोणती कोणती वर्ष आहेत आपण पाहूया. तर इथे जर आपण पाहिलं तर हा जो आलेख आहे तो या ठिकाणी उंचावलेला आहे, म्हणजे याचा अर्थ हा कोणता 2012 वर्ष आहे आणि हे 2009 आणि 2012 याचं उत्तर येणार आहे. 2009 आणि 2012 या वर्षी भारताने ब्राझीलकडून आयात केलेलं जे मूल्य आहे तर ते ब्राझीलला निर्यात केलेल्या मूल्यापेक्षा अधिक आहे, जास्त आहे. ओके. नेक्स्ट दुसरा प्रश्न आपण पाहूया. कोणत्या वर्षी भारताचे ब्राझीलशी झालेले व्यापार संतुलन सर्वात अनुकूल होते? अनुकूल संबंध म्हणजे काय की जेव्हा आयाताचं मूल्य म्हणजे आयात करण्याचं मूल्य कमी असतं आणि निर्यातीचं मूल्य जास्त असतं, असं कोणत्या वर्षी झालेलं आहे की आयात कमी आहे पण निर्यात मात्र जास्त आहे? तर या ठिकाणी 2013 साली झालेलं दिसते. त्याच्या पुढचं सगळं 2013 नंतर पुढे पण आहेच अजून. ओके. त्याच्यानंतर पुढे 2013 साली झालेल्या व्यापार संतुलनाबाबत भाष्य करा. आता 2013 साली काय झालेलं आहे की निर्यातीचं मूल्य कसं आहे, जास्त आहे, आयातीचं मूल्य कमी आहे, तर त्याच्यामुळे ते कसं आहे, अनुकूल व्यापार संतुलन आहे. ओके. तर असं आपण 1-2 वाक्य लिहू शकतो. दुसरं आहे की कोणत्या वर्षापासून भारताच्या निर्यातीचे मूल्य ब्राझीलकडून झालेल्या आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे? आता ज्या ठिकाणी आपण सांगतोय की अनुकूल व्यापार संतुलन आहे म्हणजे याचा अर्थ 2013 या वर्षापासून पुढे असणार आहे. ओके. सिंपल. पाहतो शेवटचा प्रश्न की ब्राझील आणि भारत यांच्या व्यापारी संबंधांविषयी टिपा लिहा.
काय आपण लिहू शकतो की पहिल्यांदा जर आपण नकाशामध्ये आराखड्यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे चढ उतार आपल्याला पाहायला मिळते, कधी जास्त निर्यात आहे, कधी जास्त आयात आहे किंवा कमी जास्त पाहायला मिळते. पण 2013ला आपण जर पाहिलं तर ते कसं आहे, अनुकूल व्यापारी संतुलन आहे, हे पण आपण लिहू शकतो. त्याचबरोबर 2013 नंतर पुढे पण अनुकूल व्यापार संतुलन आहे. परंतु इथे जर आपण पाहिलं शेवटचं वर्ष कोणतं आहे, 2015चं. ओके, तर 2015ला मात्र या आयात निर्यातीमध्ये घट झाली, कारण इथे 2014ला जास्त होती आयात निर्यात आणि 2014 पासून पुढे मात्र घट झालेली पाहायला मिळते. ओके, तर अशा आपण 2-3 ओळी लिहू शकतो. त्यानंतर पुन्हा आपण पाहतोय भौगोलिक स्पष्टीकरण. भारतातील कंपन्यांनी ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून अनेक औद्योगिक केंद्रे उभारलेली आहेत. भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील माहिती व तंत्रज्ञान, औषधोत्पादन, ऊर्जा, शेती व्यवसाय, खणकाम, अभियांत्रिकी आणि वाहन क्षेत्रात गुंतवणूक केलेली आहे. ओके, मग ब्राझीलची भारतात केली जाणारी गुंतवणूक त्या मानाने अल्प प्रमाणामध्ये आहे. ओके, आणि ब्राझीलमधील कंपन्यांनी भारतात वाहन, माहिती व तंत्रज्ञान, खणकाम, ऊर्जा, पादत्राणे म्हणजे चप्पल किंवा जे काय चप्पलच्या कंपनी वगैरे असतील, शूज वगैरे, त्या जैव इंधन इत्यादी क्षेत्रात गुंतवणूक केलेली आहे. तर या ठिकाणी आपण भारताने ब्राझीलमध्ये आणि ब्राझीलने भारतामध्ये केलेल्या गुंतवणुकीविषयी जाणून घेतलं. आता त्यानंतर एक शेवटची इन्फॉर्मेशन आहे, 2 आहेत, माहीत आहे का तुम्हाला? पहिल्यांदा सांगितलेलं आहे की गेल्या 150 वर्षापासून ब्राझीलचे कॉफी उत्पादनातील अग्रगण्य स्थान कायम आहे. म्हणजे जेव्हापासून ब्राझीलला स्वातंत्र्य मिळालेलं आहे किंवा त्या आधीचा काही काळ, त्यानंतरचा काही काळ, तर तेव्हापासून ब्राझीलचे कॉफीचे उत्पादन जे आहे ब्राझीलमधलं, तर ते सगळ्यात म्हणजे कायम तेच टॉपला आहे. ओके, आणि म्हणूनच या देशाला, या प्रदेशाला जगाचं कॉफी पॉट असं म्हटलं जातं. कॉफी ही इथिओपियातील मूळ वनस्पती आहे. फ्रेंच वसाहतवाद्यांनी 18व्या शतकाच्या आरंभी ब्राझीलमधील पारा या राज्यात कॉफीची लागवड केली होती आणि कॉफीच्या मळ्यांना फाजेंडोस असे म्हटलं जातं, फजेंडोस असं म्हटलं जातं. ओके, कॉफीचे जे मळे असतात त्याला फजेंडोस असं म्हटलं जातं. त्यानंतर कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत कर हा एक महत्त्वाचा भाग असतो. कर, टॅक्स महत्त्वाचा असतो, कारण जेव्हा जनता टॅक्स भरणार तेव्हा सरकारला पैसा मिळणार, त्याच्यातूनच सरकार जनतेच्या उपयोगी कामं करणार, योजना वगैरे राबवणार. ओके, सो देशात सर्वत्र विविध वस्तू आणि सेवा यांवर एकच कर असावा या उद्देशाने भारताने विक्री व मूल्यवर्धित करांऐवजी वस्तू व सेवा कर प्रणाली म्हणजेच जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, जीएसटीबद्दल आपण सविस्तर अभ्यास अल्जेब्रामध्ये करतो आहोतच, 2017 पासून अवलंबली. म्हणजे याआधी खूप साऱ्या प्रकारचे टॅक्स द्यावे लागायचे, परंतु आता मात्र जीएसटी हा एकच टॅक्स भरावा लागतो. आधी कोणते कोणते टॅक्स लागायचे ह्याचा पण आपण अभ्यास ऑलरेडी अल्जेब्रामध्ये केलेला आहेच. सो या ठिकाणी जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, जे की 1 जुलै 2017 पासून सुरू केलं गेलं होतं. तर त्याचप्रमाणे ब्राझीलनेही ही कर प्रणाली 1984 पासूनच स्वीकारलेली आहे. म्हणजे भारताने 2017ला याचा स्वीकार केला जीएसटीचा, पण ब्राझीलमध्ये मात्र हे 1984 पासूनच ही कर प्रणाली सुरू आहे. मग भारताप्रमाणेच ब्राझीलमध्ये पण वस्तू व सेवा कर प्रणाली बहुस्तरीय आहे. ओके, जसं की आपण अल्जेब्रामध्ये शिकते भारतामधली कर प्रणाली, तशीच ब्राझीलमध्ये पण कर प्रणाली आहे. ओके, तर अशा पद्धतीने हा होता पाठ. जरासा मोठा होता, पण यामधून खूप काही गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत की ब्राझीलमध्ये कुठल्या प्रकारचे व्यापार केले जातात, भारतामध्ये कोणते केले जातात याबद्दल आपल्याला माहिती होतीच, पण ब्राझीलबद्दलची नवीन माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्याचबरोबर ब्राझीलमध्ये कोणती पिकं घेतली जातात, भारतामध्ये कोणती पिकं कोणत्या प्रदेशामध्ये आणि ती त्याच प्रदेशामध्ये का घेतली जातात, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. सो आय होप की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. See you in next video.